वारी म्हणजे फक्त शेतकरी वर्ग आणि थोडासा मी सुशिक्षित अशिक्षित म्हणण्यापेक्षा थोडासा असा वर्ग की नाही ठीक आहे आता ज्यांचं सगळं झालंय करून त्यांनी करायचं असतं असं एक मत असतं. पण तुम्ही बघितलेला अनुभव काय होता? जी 47 वर्ष 50 वर्ष जे 50 वेळा वारी करतात त्यांचा अनुभव आणि जो माणूस एकदा करतो त्याचा अनुभव, मी म्हणेल की अनुभव सारखाच आहे. मी असं म्हणत नाही की मला सगळं आलं एकच वारीला जाऊन, असं जर म्हटलं तर बापरे लोक थोबाडीत मारतील माझ्या. कारण इथे 50 आणि 60 वेळा गेलेले लोक आहे आणि मी इथे एक वारी करून नुसतं एवढं बोलतोय. वारकरी लोकांमध्ये मला कुठे असा बुवाबाजी प्रकार दिसला नाही. जो खरा हाडाचा वारकरी असेल ना, तो कधीच असा बुवाबाजीकडे जाणार नाही. आता घाल फुगडी आणि झोकून दे मन, आता घाल फुगडी झोकून दे मन, अरे विठ्ठलालाही आवडतो हसरा भक्तगण. खूप सुंदर, म्हणजे मला पण डोळ्यात पाणी आलंय आणि शहारे उभे राहिले. म्हणजे एखाद्याचं वर्णन किती वेगळं असू शकतं, म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातून काही गोष्टी तुम्ही कशा बघता याच्यावर खूप मोठं डिपेंड असतं मला वाटतं. मेहुणे मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाहीत, ती गोराबेरीज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोराबेरीज पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आत्ता सगळीकडे ना दुमदुमले वातावरण ते विठ्ठलाच्या नामगजराने किंवा माऊलींच्या नामगजराने. रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली या सगळ्यातून आपण लहानाचे मोठे झालेलो असतो. पण या सगळ्या लहानाचे मोठे होत असताना आपण वारीची परंपरा बघितलेली, वारीचा अनुभव घेतलेला असतो किंवा कधीतरी आपल्यातलं आजी-आजोबांपैकी कोणीतरी वारीला गेलेलं असतं. पण मग त्यांना ॲक्चुअली वारीमध्ये काय भेटतं किंवा त्यांना असं कुठल्या विठ्ठलाचं दर्शन होतं, हे खरं तर आम्हाला जाणून घ्यायचं होतं आणि त्याचसाठी आम्ही अट्टहास केला असं म्हणेल. आणि आज आपल्यासोबत आहेत सारंगदादा. तर आज आपण सारंगदादांकडून जाणून घेणार आहोत त्यांचा वारीचा अनुभव कसा होता, त्यांना वारीत कुठल्या-कुठल्या गोष्टींचा अनुभव आला, त्याचबरोबर वारीला जाताना त्यांनी काय पूर्वतयारी केली. मी याच्यासाठी म्हणतोय काय पूर्वतयारी केली, तर सारंगदादाला मी मुद्दामून वारकरी असं नाही म्हणणार आहे किंवा त्याचा अनुभव का जाणून घ्यायचा आहे, तर एखादा व्यक्ती जो 21 वर्ष आय-टीमध्ये काम केलेला आहे, त्याचबरोबर जवळपास एक 8 पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत, म्हणजे एक लेखकही आहेत. त्यांचा वारीचा अनुभव कसा होता किंवा त्यांना वारीला जाताना कुठल्या गोष्टींना ॲक्चुअली फेस करावं लागलं, कुठले चॅलेंजेस आले, प्लस कुठल्या गोष्टी खूप अशा आत्मीय समाधान देऊन गेल्या. त्याचसोबतच एक ओव्हरऑल अनुभव कसा होता? कारण आपण बऱ्याचदा बघतो, की वारीचे खूप सुंदर फोटोग्राफ आपल्याला दिसतात, खूप सुंदर गोष्टी दिसतात. वारकऱ्यांना विचारलं तर त्यांच्यासाठी म्हणजे विठ्ठल हे सर्वस्व असतं. नक्कीच. पण एखाद्या त्या जॉनरमध्ये नसणाऱ्या व्यक्तीशी जर आपण गप्पा मारल्या, तर त्यांना काय-काय अनुभव होते? खरंच कुठले चॅलेंजेस होते? सगळ्या गोष्टी ज्या कॅमेऱ्यात दिसतात एकदम तशा आहेत का? की त्याच्यापेक्षा वेगळ्या काही गोष्टी आहेत? हे सगळंच आज आपण जाणून घेणार. तर चला गप्पांना सुरुवात करूयात. नमस्कार सारंग दादा. नमस्कार ऋषिकेश आणि थँक्स फॉर कॉलिंग मी फॉर दिस पॉडकास्ट. नक्कीच. आणि गोराबेज पॉडकास्टमध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे. जसं मी म्हणालो सुरुवातीलाच, की वारकऱ्यासाठी किंवा माझ्या आजी-आजोबांसाठी वारीला जाणं म्हणजे एक फक्त विठ्ठलाची भक्ती होती नक्कीच आणि करेक्ट. त्याच्या पुढे त्यांना काहीच दिसत नाही मी असं म्हणेल. पण एक तुझ्या दृष्टिकोनातून किंवा ज्यांनी खूप अशी एक वेगळी लाईफस्टाईल बघितली आहे आणि पुन्हा वारीला जायचं असा जेव्हा विचार येतो, त्यावेळेस ते सगळं काय असतं? किंवा मी आधी तुला विचारेल, की तुझ्या दृष्टिकोनातून वारी म्हणजे काय आहे? तर वारीची जी आपली नेहमीची जी व्याख्या आहे, वारी म्हणजे एखाद्या यात्रेकडे परत त्याच वेळेला जाणे म्हणजे वारी. ठीक आहे. ही झाली वारीची एक ठळक व्याख्या, पुस्तकी व्याख्या. हो. पुस्तकी व्याख्या. पण वारी करणं हे मला जे आकर्षण होतं, ते आकर्षण हे टीव्हीमध्ये जे आपण इमेजेस बघतो किंवा फोटोग्राफ्स बघतो, त्याच्यावरून मला कुठेतरी वाटलं, की यार एकदा हे खरंच आपण एक्सपिरियन्स करून बघावं. आणि नुसती 1 दिवसाची वारी नाही, तर मी ठरवलं, की पूर्ण 18 दिवसाचीच म्हणजे आळंदी ते पंढरपूर पूर्ण पायी वारी एकदा करून बघावी. बरं याच्यामध्ये 2-3 उद्देश होते. नक्कीच. एक म्हणजे तर तिथे गेल्यानंतर एक्झॅक्टली काय वाटतं हे मला याची वेळा अनुभवायचं होतं. दुसरं म्हणजे मला माझी स्वतःची फिटनेस टेस्ट बघायची होती. कारण मी जेव्हा वारीला गेलो तेव्हा मी 40 वर्षाचा होतो. आणि तिसरं म्हणजे मला तो सगळा जो माहोल होता, ते सगळं जे एक अप्रूप होतं त्या गोष्टीचं, ते मला स्वतः जगून, अनुभवून बघायचं होतं आणि मला माहिती होतं, की हे पुढे एवढं शक्य होणार नाही. आत्ता मी यंग आहे, थोडा चालता-फिरता आहे, तर म्हणून म्हटलं आत्ताच हे एकदा करून बघावं. ओके. पण मग एखादा जर तुला थोडा वारीचा इतिहास आम्हाला सांगता आला तर थोडक्यात तर काय सांगशील? किंवा तू जे अभ्यास करताना दादा गोष्टी बघितल्यात तर त्या कशा होत्या? वारीचा इतिहास म्हणजे तज्ञांच्या मते आणि जे जाणकार आहेत त्यांच्या मते तर मला असं वाटतं 800-900 वर्षाच्या आधीपासून वारी सुरू आहे. म्हणजे अगदी संत ज्ञानेश्वर झाले, एकनाथ तुकाराम महाराज यांच्यापासून वारी सुरूच आहे बरोबर. अखंडपणे.
पण इतिहास सांगायचा म्हणजे वारीचं स्वरूप मात्र बदलत गेलं. म्हणजे कसं की आधीच्या काळी कशी होती ते तर आपण फक्त पिक्चर सिनेमांमध्ये बघितलंय किंवा आपण वाचन केलंय त्याचं. नक्कीच. पण जी रिसेंट एक 15-20 वर्षापासून जे आपण बघतोय, ते आत्तापर्यंत याच्यामध्ये भरपूर बदल झालेले आहेत. कारण आता खूप जास्ती लोकांमध्ये जागरूकता आली आहे स्वच्छतेबद्दल, खूप जास्ती लोकांमध्ये जागरूकता आली आहे सेफ्टीला घेऊन आणि खूप जास्ती जागरूकता आली आहे लोकांमध्ये, की एक आउट ऑफ द वर्ल्ड एक्सपिरियन्स घ्यावा आणि त्यासाठी काय-काय करावं याच्याबद्दल. त्यामुळे मला असं वाटतं, की वारीचं जे स्वरूप आहे ते बदलत चाललंय, पण ती जी भावना आहे, ते जे फीलिंग आहे, ते अजूनही तसंच आहे. ते अजूनही इंटॅक्ट आहे आणि मला असं वाटतं ते वाढतच चाललंय. ओके. नाही मला डायरेक्टली त्याच्यावरच यायचं, की जसं तुम्ही म्हणालात, की तुम्हाला वारी एकदा अनुभवून बघायची होती आणि हं. आपण बघतो, की काही-काही लोकं 20-20, 23-23 वर्ष वारी करतायत. तर मग तुला त्या एका अनुभवातून काय मिळालं? म्हणजे असं पहिल्या दिवसाचा अनुभव कसा होता? तर कट टू डायरेक्ट 18व्या दिवसाचा अनुभव कसा होता? हां. हा खूप छान प्रश्न विचारलास ऋषिकेश तू. ॲक्चुअली पहिल्या दिवशी तर खूप जास्ती कुतूहल होतं जसं मी आधी म्हटलं आणि सगळं अननोन होतं. कारण मी फक्त लोकांची ऐकीव ऐकलेलं होतं, की असं होतं, तसं होतं आणि पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही वारीला सुरुवात केली, तेव्हा अ, किती आपल्याला इथे मेंटल फिटनेस लागणार आहे, फिजिकल फिटनेस लागणार आहे, याचं काही कल्पना नव्हती. फक्त एक छोटासा अंदाज होता, की यार जे एक वेळापत्रक येतं 18 दिवसाचं त्याच्यात माहिती होतं, की आज 18 किलोमीटर चालायचं आहे. हा जो पट्टा आहे हा 35 किलोमीटरचा आहे आणि मग तो जो पट्टा आहे तो कदाचित 27 किलोमीटरचा आहे. पण जेव्हा कसं होतं, की ते म्हणतात ना, ते वुडी ॲलनचं एक वाक्य आहे, की "यू टेल गॉड युअर प्लॅन्स अँड गॉड विल लाफ." ठीक आहे. तसं ते झालं. म्हणजे आपण एक काहीतरी वेगळं ठरवतो आणि देवाच्या काहीतरी मनात वेगळंच असतं. तसंच नक्कीच. माझं या वारीमध्ये झालं. म्हणजे तुझ्या प्रश्नाला सरळ-सरळ उत्तर द्यायचं तर पहिल्या दिवशी प्रचंड कुतूहल, आनंद सगळं होतं, की बुवा आपण वारीला सुरुवात करतोय आणि शेवटच्या दिवशी एक समाधान होतं मनामध्ये आणि अश्रू होते डोळ्यामध्ये. मी त्याच्याबद्दल बोलेलच, की काय-काय एक्झॅक्टली झालं पुढे. ओके. पण आता मग जसं की मी सुरुवातीलाच म्हणालो, की 21 वर्ष आय-टी इंडस्ट्रीमध्ये काम करताय तुम्ही. हं. एकदम वेगळं कल्चर आहे. म्हणजे भावना थोड्याशा कमी असतात मी म्हणेल किंवा थोडंसं घड्याळाच्या काटानुसार चालणारं कल्चर आहे हं. आणि खूप हायजीन जसं तुम्ही येस. मगाशी म्हणालात तसं आहे हं. किंवा सगळ्या गोष्टी टू द पॉइंट, टू द टो असतात असंही आहेत. डेडलाईन्स असं हे सगळं असतं. अशा एखाद्या माणसाला ते कुतूहल का जाणवतं एकतर हं. आणि दुसरी गोष्ट या सगळ्या सिस्टममध्ये वाढलेल्या माणसाला तिथे जाण्यासाठी काय प्री रिक्विजिट करावे लागतात? कारण मला माहिती आहे खूप साऱ्या सुशिक्षित लोकांचा असा पटकन प्रश्न येतो, "मग तुम्ही टॉयलेटला कसं जाता?" करेक्ट. म्हणजे हे खूप आपसूक येतं आणि खूप पटकन येतं. म्हणजे जो माझ्या आजीला किंवा माझ्या बाबांना येणार नाहीये प्रश्न, मी माझं बघेल, हं. मला फक्त पांडुरंगाला भेटायचं, ही करेक्ट. भावना वेगळी आहे. हां. पण ज्यावेळेस तुम्ही एखाद्या वेगळ्या कल्चरमध्ये असता आणि तिथून तुम्ही तिकडे शिफ्ट व्हायला बघता, तर तो फरक काय आणि त्याच्यासाठी स्वतःला कसं प्रिपेअर केलं होतंस? हां. तर वारीची तयारी हे जे तुम्ही विचारलं मला, ही 2 स्तरांवर होते. एक म्हणजे ओके. मेंटल तयारी आणि एक म्हणजे फिजिकल तयारी. तर फिजिकल तयारी म्हणजे वारी मी गेलो होतो तेव्हा जूनमध्ये होती 2023 मध्ये आणि मी ठरवलं की यार तिथे एकतर झोपायला आपल्याला गादी नसणार आहे. वळकटीवर झोपावं लागतं. तर मी वारीला जाण्याच्या 2 महिने आधीपासूनच वळकटीची तयारी सुरू केली घरी. ही पहिली. ओके. दुसरं तिथे थंड पाणी असणार आहे. कारण तुम्हाला कोणी तिथे गरम पाणी देणार नाही. ती नक्कीच. दुसरी तयारी. तर हे मी हळू-हळू सुरू केलं, की रोज थंड पाण्याने अंघोळ करायची, वळकटीवर झोपायचं. त्याच्याबद्दल मी वारीची काही पुस्तकं वाचायला सुरुवात केली. म्हणजे अवघाची विठ्ठल एक पुस्तक होतं, दुसरं वारी नावाचं एक पुस्तक होतं. ही पुस्तकं वाचली, थोडी मेंटल तयारी केली. हे मेंटल तयारीसाठी ही 2 पुस्तकं वाचली, फिजिकल तयारी याच्यातून केली. शिवाय रोज चालायला लागलो. म्हणजे सुरुवात 2 किलोमीटरपासून केली, मग कधी 5 किलोमीटर चालणे, मग कधी धावणे, थोडं सायकलिंग, थोडी फिजिकल फिटनेस पण त्याच्यासोबत चालू ठेवली. आणि आता मेंटल फिटनेसकडे जर तुम्ही म्हणाल, तर मला माहिती होतं, की हे प्रश्न सगळेजण विचारतात. मी जेव्हाही लोकांना सांगतो, की ही वारी केलेली आहे, ते म्हणतात, की "यार तुम्ही टॉयलेटचं कसं केलं?" तर जे तुमचं उत्तर तुमच्या आजी-आजोबांचं होतं, तेच नंतर माझं पण झालं, की यार खूप जास्ती विचार नाही करायचा. ओके. होऊन जातं. कारण काय आहे, की दिवसातली ती फक्त 5-10 मिनिटाची वेळ आहे, जेव्हा तुम्हाला स्वतःला थोडंसं हे करायचं आहे, पुश करायचं आहे किंवा थोडंसं तिथे तुम्हाला रिस्ट्रिक्ट करायचं आहे. तेवढं एकदा झालं, की वारीमध्ये जो मिळणारा अमाप आनंद असतो, तो एक्सक्लुझिव्ह आहे. म्हणजे त्या हायजीन आणि तो वारीतला मिळणारा आनंद याचं जर तुम्ही मोजमाप केलं, तर वारीतला मिळणारा हा आनंद अमाप असतो. पण हॅव्हिंग सेड दॅट, हायजीनकडे दुर्लक्ष करून चालत नाही. पण तिथे ऑप्शनच नसतो. एखाद्या गावामध्ये सडनली जर 17-18 लाख लोकं आली, 15 लाख लोकं आली, तर त्या गावाचा हायजीनचा प्रश्न थोडा प्रॉब्लेमॅटिक होणारच आहे. पण याच्यामध्ये सुद्धा व्हेन यू फेस इट, तुम्ही बरोबर मार्ग काढता आणि तुमचा जर विश्वास असेल, श्रद्धा असेल, तर
तर तुमचे मार्ग आपोआप निघत जातात. आणि याच्याबद्दल मी सविस्तर माझ्या पुस्तकामध्ये दिलं आहे. विठ्ठू तुझ्या दारी नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं, ज्याच्यामध्ये मी 18 दिवसाची रोजनिशी लिहिलेली आहे. त्याच्या त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे, आणि आपण पुढे याच्याबद्दल थोडंसं बोलूच अजून. नक्कीच. पण मग आता जसं ते झालंय किंवा आता आम्ही बघतो की पाऊस, ऊन, वारा या सगळ्यालाही तुम्ही भिदून चालत असता वारकरी. मग त्यावेळेस किंवा ते ऐकल्यावर पण दडपण येतं. अरे पाऊस आहे, मग खाली चिकचिक असेल, हं. चिखल असेल आणि हं. मग चालायचं कसं? हं. किंवा बऱ्याचशा लोकांना असं ना, की शूजशिवाय चालता येत नाही, हां. चप्पल पाहिजे, हां. त्यातली पण स्टँडर्ड पाहिजे. मग या सगळ्याला आपण ज्याच्याकडे सुखसोयी आहेत तो व्यक्ती, प्लस हं. ज्याच्याकडे नाहीये ती व्यक्ती चालताना सुद्धा बघते. तर तो भाव कसा असतो एकतर? तुम्ही किती जबरदस्त प्रश्न विचारला. मी याच्यावर आता थोडंसं सविस्तर उत्तर देतो. नक्कीच. पहिले म्हणजे जेव्हा आपण चालायला सुरुवात करतो, आपली वारीची तयारी काय असते, की मी कोणते चपला घालू? मी तिथे शूज नेऊ का? मग आपण विचारतो, की या चपलांनी फोडं येतील, की या चपलांनी फोडं येणार नाही? कधी थकलं तर मी हे शूज घालील, ते घालील. मला वारीमध्ये इतके लोकं दिसले, की ज्यांचे मोजे फाटलेले होते, जे अनवाणी चालत होते. आणि एका बाईला मी स्पेसिफिकली विचारलं, म्हणजे वारीच्या 4थ्या की 5व्या दिवशी जेव्हा आम्ही चालत होतो, मला रस्त्यामध्ये त्या बाई दिसल्या. मी त्यांना म्हटलं, "का हो तुम्ही अनवाणी चालताय?" "हो," म्हणे, "मी आळंदीपासून अनवाणी चालते." तर म्हटलं, "का हो काटे-कुटे रुतणार नाही का तुम्हाला?" तर त्या म्हणे, "नाही, ते विठ्ठलाच्या हातात असतं सगळं. आपल्याला काही रुतायचं, न रुतायचं हे सगळं विठ्ठल बघत असतो. आपण फक्त चालत राहायचं." आणि हे मी काही कुठलं घडलेलं सांगत नाही. हे माझ्यासोबतचे संवाद झालेले तिथे सांगतोय. तर त्यांच्याकडे बघून मग इतकी प्रेरणा मिळते. आणि जे तुम्ही आधीचा प्रश्न विचारला, वारीमध्ये जाण्याचं अजून एक रिझन हे होतं, की आपण जे खूप चाकोरीबद्ध आयुष्य जगतो ना, थोडंसं लक्झरीमध्ये, तर ही वारी केल्यामुळे असं कळतं, की नाही यार, लाईफ इज मच मोर दॅन दॅट. बाहेर ज्या पद्धतीचं जग आहे, मेजॉरिटी जनता, आपण हे जे जग जगतो हे हार्डली 1-2% लोकं नक्कीच. असं जग जगतात, हं. असं लाईफ जगतात. पण जे बाहेर जे लोकं जग जगतात, जे आयुष्य जगतात, त्यांचा थोडासा जर फ्लेवर घ्यायचा असेल, की ते कोणत्या हाल-अपेष्टांमध्ये जातात, तर मग वारी इज द परफेक्ट एक्झाम्पल. आय मीन. नाही, नक्कीच. त्याच्यासोबत मला अजून एक बोलायला आवडेल किंवा अधोरेखित करायला आवडेल. आपण ना एका कॅटेगरीजमध्ये असतो किंवा आपण माणसाला पण त्या कटाक्षाने बघतो. हं. पण तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्वधर्मी समभाव, सगळी व्यक्ती, सगळ्या प्रकारची लोकं येस. आणि सगळ्या प्रकारचा महाराष्ट्र दिसतो मला हो. वाटतं. म्हणजे ज्याला बोलता, लिहिता, वाचता येत नाही, तिथून ते ज्याला खूप चांगलं बोलता, लिहिता, वाचता येतंय. बरोबर. अशा वेळेस मग असा सगळा अनुभव तुमच्यासोबत असताना काय फील येतं एकतर? हं. आणि तिथे नाही होत का मग तुम्हाला, की अरे हा या धर्माचा आहे, तो त्या धर्माचा आहे किंवा ह्याचे विचार असे आहेत आणि ह्याचे माझे विचार असे आहेत. कारण आपण ते कॅटेगरायझेशन प्रत्येक ठिकाणी करतो. म्हणजे आता साधंच बोलायचं झाल्यानंतर आय-टीमध्ये तुम्ही आहात त्याच्यामुळे कपडे घातल्याहून पण माणूस आपण वर खालून बघितल्यानंतर जजमेंट कळतं त्याचं, की अरे हो. काय किंवा कुठल्या दृष्टिकोनातून मला बघितलं असेल. हो. मग तिकडे गेल्यावर कसं असतं हे सगळं? नाही, तर तिथे गेल्यानंतर कसं असतं, की एकदा तुम्ही वारीमध्ये सामील झालात, एकदा त्या मार्गाला लागलात, की मग तिथे ना तुमचं जात, धर्म, पंथ, तुमचे कपडे काहीही बघितलं जात नाही. सगळे एकमेकाला माऊली म्हणून संबोधतात. मग तुम्ही कोणत्याही धर्माचे का असेना, तुमचा पगार किती का असेना, किंवा तुम्ही शेतकरी असेना, का काही असेना. आणि तिथे अजून एक असं असतं, की जसं तुम्ही म्हटलं, की सगळ्या प्रकारचे लोकं भेटतात. म्हणजे आता मी तुम्हाला 2 अनुभव सांगतो. हं. एक तर मी ठरवलं होतं, की वारीमध्ये चालताना माझ्यासाठी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे 18 दिवसांची. मला ऑफिसमधून सुट्टी मिळाली, तर आय वुड मेक द मोस्ट ऑफ इट. करेक्ट. मला वारीमध्ये इतके प्रश्न पडत होते, म्हणजे आता ऑब्व्हियसली ते तुमच्या नेचरवर असतं. कोणी-कोणी वारीमध्ये नुसतं चालायचं बघतं, पण कोणाकोणाला प्रश्नही पडत होते. मी एक ठरवलं होतं, की कुठलाही प्रश्न आला, तर तो आजूबाजूला जेही लोकं असतील, मग ते छोटे असो, मोठे असो, पुरुष असो, स्त्री असो, कोणाला असेल ते विचारायचं. तर 2 अनुभव सांगतो. एक म्हणजे वारीच्या 7व्या-8व्या दिवशीच सकाळी आम्ही ब्रश करत होतो टँकरवर, कारण तिकडे हं. सगळं टँकरवरच होतं सकाळी. हं, हं. आणि माझ्या बाजूला एकदम सुशिक्षित एक काका उभे होते. मी त्यांना म्हटलं, आमची ओळख वगैरे झाली, कारण ते आमच्याच दिंडीत होते सोबत. मग मी त्यांना म्हटलं, "का हो काका, तुम्ही वारीत कितव्यांदा येताय?" तर ते काहीतरी 8व्यांदा वगैरे येत होते. आणि म्हटलं, "तुम्ही का बरं येता?" म्हटलं वारीमध्ये. एक तर ते पी-एच-डी होते, म्हणजे डॉक्टरेट होते. हं. तर म्हणे, "सारंग, मी तुला एक गोष्ट सांगू का? मला वारीमध्ये का बरं यायला आवडतं, तर मला माझा अहंकार इथे आल्यानंतर कमी होतो. असं वाटतं, की मी काय खूप तोपचंद नाही आहे कोणी. इथे ओके. आल्यानंतर जी एक एक आपण म्हणतो ना, फीलिंग ग्राउंडेड, म्हणजे सगळं भुईसपाट होतं तिथे गेल्यानंतर, ते फीलिंग येतं. आणि मी एक निर्मळ शुद्ध मनाने 18 दिवस ही वारी करतो, रिफ्रेश होतो, सगळं धुवून काढतो, जे काही जमलेलं आहे जळमट, येतं लक्षात. इगोचं किंवा अहंकाराचं किंवा व्हॉटएव्हर, माझ्यातलं अभिमानाचं, मीपणाचं. आणि मीपणाचं, आणि परत निर्लेप होऊन परत जातो. हा एक डायलॉग. आणि दुसरं म्हणजे एकदा मी चालत असताना वाल्हे जे गाव आहे, हं. ते वाल्याचा वाल्मिकी जिथे झाला ते गाव आहे. हं. तर मला तिथे प्रश्न पडला वाल्याबद्दल. तर मी ज्या माणसाला ते विचारलं, त्या माणसाने 47 वेळा वारी केलेली होती. बापरे!
तर त्यांनी मला लगेच तुकोबाचे थोडेसे अभंग वाचून दाखवले आणि आता त्या माणसाचं काही शिक्षण झालेलं नव्हतं. ते म्हणे, "मी वयाच्या 12व्या वर्षापासून वारी करतोय." मी अवाकच झालो. म्हणजे तेव्हा मला खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची ओळख झाली, दिसलं. असं वाटलं, की आपल्या एका टिपिकल ऑफिस ते घर, घर ते ऑफिस, वर्क फ्रॉम होम आणि याच्या पलीकडे पण खूप मोठं जग आहे आणि आपण जस्ट बिकॉज त्यांना इंग्लिश येत नाही किंवा त्यांना चांगलं मराठी येत नाही असं म्हणून त्यांना आपण कमी लेखू शकत नाही. त्यांना माझ्यापेक्षा कैक पटीने नॉलेज होतं, पण त्यांचं नॉलेज हे वेगळं होतं, जगण्यातलं होतं, अध्यात्मातलं होतं. ते घेण्यामध्ये मला जी मजा आली 18 दिवसात, दॅट वॉज स्टनिंग. नक्कीच. कारण जसं तुम्ही म्हणालात तसं, आपण ना मी, माझं, माझ्यासाठीचं, माझ्या लोकांचं हां, आणि माझेपणात इतकं गुंतलेलो असतो, की मला हे हवंय, मला ते करायचंय, मला ते पाहिजे, मला त्यानंतर ते गोल करायचंय. या सगळ्यातच आपण गुरफटलेलो असतो, पण आपल्याला आपल्या साईडला काय चाललंय कळत नाही आणि करेक्ट. बंद सिस्टीम फ्लॅटमध्ये तर माणूस मेलाय तरी आपल्याला समजत नाही हे बरोबर. आहे. आणि असं असताना तुम्हाला पूर्ण तुमच्या विचारांच्या पलीकडच्या लोकांनाही भेटायला चान्स मिळतो. कारण बऱ्याच असं होतं ना कधी-कधी की नाही मला ह्याच्याशी पटत नाही, नको बोलायला. म्हणून करेक्ट. आपण खूप पटकनी बाजूला निघतो. पण बरोबर. तिथे मला वाटतं तो चान्सच नसणार आहे. नाही, कारण नाही. 18 दिवस त्यांच्यासोबत राहायचंय, बघायचंय, बोलायचंय. बरोबर. तर मग या विचारांना एक सुशिक्षित व्यक्ती कसं साईड करू शकतो? कारण हे विचार आपल्याकडे खूप जास्त पटकन येतात किंवा आपण एखाद्याला खूप पटकन जज करायला बघतो. बरोबर. आणि मला वाटतं वारी जसं तुम्ही म्हणालात, की ते शिकवत नाही. मग हं. तो विचार सोडणं कठीण गेलं का? किंवा ते अडॅप्टेशन कठीण गेलं का? सुरुवातीला यू आर राईट ते कठीण गेलं. पण कसं असतं ती एक जर्नी आहे. म्हणजे करेक्ट. जसं तुमचे पहिले 3-4 दिवस जाता आणि तुम्ही त्या वारीमध्ये, दिंडीमध्ये लोकांना बघता, त्यांच्याशी बोलायला लागता. इथे मला एक काय वाटतं, की इट अल्सो डिपेंड्स अपॉन द पर्सन. म्हणजे करेक्ट. तुमचा तसा आउटलुक ओपन असला पाहिजे, नक्कीच. की तुम्ही जर अडॅप्ट व्हायचं ठरवलं, तर मग तुम्ही कशाला अडॅप्ट होऊ शकता. ॲक्चुअली माणसाची जात अशी म्हणतात, की ही इज द मोस्ट त्याला काय म्हणतात अडॅप्टिव्ह आपण असतो. करेक्ट. कसंही दिलं तर आपण त्याच्यामध्ये अडॅप्ट होतो. पण मग तसं तुमचं नेचरही हवं. तिथे नक्कीच. गेल्यानंतर असं झालं, की जेव्हा या वेगवेगळ्या लोकांसोबत आता मी तुम्हाला अजून एक छोटासा किस्सा सांगतो, की एकदा चालत असताना माझ्या बाजूला 16, 17, 18 वर्षाची मुलं चालू होती, जी तुकाराम महाराज कॉलेज आहे. मला असं हं. वाटतं PCMCमध्येच कुठेतरी आहे. हं. तिथल्या कॉलेजमधली ती मुलं होती. त्यांच्याशी मी सहज बोलायला लागलो, की "का रे बाबा तू कोणत्या वर्गात आहे आणि तुम्ही अगदी अशी फाईल करून चालले आहेत 4ची, तर तुम्ही कसे काय आले वारीमध्ये?" तर म्हणे, "आम्ही दरवर्षी वारीमध्ये येतो कारण आमच्या कोर्सशी निगडीतच हे सगळं आहे." म्हटलं, "मग तुमच्या कोर्समध्ये शिकवतात काय?" तर ते म्हणे, "आमच्या कोर्समध्ये एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा आणि हे सगळे असतात." म्हटलं, "मग याच्याबद्दल मला थोडीशी माहिती देशील?" आणि आम्हाला चालायचंच होतं. आता दिवस काढायचा तर मग संभाषण आलं. करेक्ट. त्याने किती सुंदर उत्तर द्यावं. 18 वर्षाचा मुलगा, मी 40-42चा होतो तेव्हा. तो म्हणे, "साहेब मी तुम्हाला एक सांगू का?" म्हणे, "माऊली, माऊली तुम्हाला एक सांगू का?" म्हणे, की ही जी पुस्तकं आहेत ना, ही माणसाचं युजर मॅन्युअल आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा फोन घेता किंवा एखादा लॅपटॉप घेता किंवा वॉशिंग मशीन घेता, त्यासोबत एक युजर मॅन्युअल येतं बघा, की हे कसं कसं ऑपरेट वापरायचं. करायचं, हे जर ब्रेकडाऊन झालं तर काय? हं. हं. तसंच माणसाचं जे मॅन्युअल आहे, ते म्हणजे ही 4 पुस्तकं आणि ही 4 पुस्तकं एकदा तुम्ही वाचली, तर तुम्हाला मनुष्य स्वभाव कसा आहे ते कळेल आणि ओव्हरऑल जगायचं कसं हे कळेल. तर तुमच्या प्रश्नाला उत्तर देताना मी एवढंच म्हणेल, की तुम्ही ऑब्व्हियसली अडॅप्ट होता आणि ते वातावरण इतकं भारलेलं असतं तिथे इतके वेगवेगळे प्रकारचे लोकं, वेगवेगळ्या अनुभवाचे लोकं, वेगवेगळ्या सोशल स्ट्रॅटामधून आलेले लोकं असतात, की यू गेट टू सी एव्हरीथिंग ऑफ इट तिथे आणि मग त्यामुळे खूप विचारधन मिळत जातं, खूप विचारधन मिळत जातं. नक्कीच. आणि ते मला वाटतं साठवायचं कसं हे लेखकाला माहिती असतं म्हणून ते साठवता येतंय. पण यासोबतच ना एक दृष्टिकोन आहे. म्हणजे जो व्यक्ती त्याच्या संसाराच्या राडात अडकलाय ना, त्याच्यासाठीचा एक दृष्टिकोन असा असतो, की वारी म्हणजे प्रौढ लोकांनी किंवा हां, रिटायर्ड माणसांनी करायचं असतं हां. किंवा वारी म्हणजे फक्त शेतकरी वर्ग आणि अ, थोडासा मी सुशिक्षित, अशिक्षित म्हणण्यापेक्षा थोडासा असा वर्ग, की नाही ठीक आहे आता ज्यांचं सगळं झालंय करून त्यांनी करायचं असतं, असं एक मत असतं. हं, पण तुम्ही बघितलेला अनुभव काय होता एक ते हं. आणि तुम्हाला कशी वेगवेगळी लोकं मिळाली का म्हणजे जी तरुण पिढीतली पण आहेत? हो. तर आधी असा समज असावा कदाचित, पण आजकाल कसं झालंय सोशल मीडिया आणि ओव्हरऑल डिस्कशन्सवरून सुद्धा आणि ओव्हरऑल जी लोकं बघतात आहे सध्या त्याच्यावरून सुद्धा मी हे बघितलं, की तरुणांचा ओढा पण खूप आहे. तुम्ही आता एक बघितलं असेल आय-टी दिंडी पण असते. करेक्ट. ती पण चालते आणि बरेचसे लोकं 1 दिवसाची दिंडी पण करतात. ती पण आय-टी दिंडी एक आहे. तो पण एक प्रकार आहे. तर आपला जो आधीचा समज होता, की फक्त शेतकरी वर्ग असतो किंवा असं नाही आहे. सुशिक्षित वर्ग पण असतो. कारण याच्यामध्ये प्रत्येक जण एक अपेक्षा घेऊन खरं यायला नको. अपेक्षा तर फक्त विठ्ठलाचं दर्शन असंच असतं. पण खूप जणांच्या खूप
त्याच्यामध्ये निकष पण असतात. जसं माझं जाण्याचे निकष काय होते, की मी खरंच एवढं फिजिकल जे एंड्युरन्स आहे ते झेलू शकेल का? मला तिथे आध्यात्मिक काही गवसेल का, जे मी कोणाला शब्दात एक्सप्लेन करू शकणार नाही. मला ते मिस्टिसिझम जाणवेल का? हे माझे निकष होते. बरोबर. असंच खूप जण स्वतःला शोधायला, काही नवीन अनुभव घ्यायला असे खूप लोकं आजकाल येतायत वारीमध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल आमच्याच दिंडीमध्ये म्हणजे मी भावार्थ देखणेंसोबत गेलो होतो. भावार्थ हं. देखणेंच्या दिंडीमध्ये गेलो होतो. त्याच्यामध्ये माझ्यासोबत खूपसे यंग लोकं पण होते. माझ्यापेक्षा लहान लोकं पण होते आणि खूपसे लोकं बाहेरून पण आले होते. म्हणजे ऑस्ट्रेलिया, अमेरिका इथून पण लोकं आले होते. ओके. जस्ट टू टेक दॅट एक्सपिरियन्स. आणि मग लोकं म्हणतील, की यार जे 47 वर्ष, 50 वर्ष जे 50-50 वेळा वारी करतात आहेत, त्यांचा अनुभव आणि जो माणूस एकदा करतो त्याचा अनुभव. मी म्हणेल, की अनुभव सारखाच आहे. पण कधी-कधी काय होतं, की जे रेग्युलर करणारे आहेत, त्यांनी कसं ते अंगवळणी पाडून घेतलंय. माझ्यासारखे जे लोकं आहे किंवा अजून जे एकदाच त्यांना तो एक अनुभवसुद्धा अमृताच्या थेंबासारखा असतो, जो आयुष्यभर पुरतो. म्हणजे तुमच्या पॉडकास्टला येण्याच्या आधी मी जेव्हा हे पुस्तकातले वारीचे माझे अनुभव परत वाचले, माझ्या डोळ्यातून अश्रू होते. कारण मी जितक्यांदा ते वाचतो, मी परत आय टेलिपोर्ट बॅक टू दॅट स्पेस फ्रेम. आणि मला ते परत मिळत जातं. तर माझ्यासाठी हा आयुष्यभराचा ठेवा आहे. तर हा आयुष्यभराचा ठेवा घेण्यासाठीच लोकं येतात आणि तरुणसुद्धा आता खूप संख्येने येतात या वारीमध्ये. ओके. पण मग असे काही अनुभव आहेत का, जे तरुणांसोबत आलेत आणि त्यांना ते फॅसिनेटिंग वाटतंय असं वाटलं का? कारण बऱ्याच असं होतं ना, की वी स्टार्ट कंप्लेनिंग अ लॉट म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीची कंप्लेंट करायला सुरुवात करतो आणि हं, एका स्पेसिफिक एज नंतर तर ते सुरूच होतं. म्हणजे जेव्हा तुम्ही कमवायला लागता, हं, जेव्हा तुम्ही बाहेरचं जग बघायला लागता, पैसे येतात, तेव्हा तुम्ही खूप कमी वेळेस समाधानाने सांगता, "हो, माझ्याकडे बऱ्याचशा गोष्टी आहेत." आपण हं, नेहमी असं म्हणतो, की "नाही, माझ्याकडे हे नाहीये, त्याला ते कसं आहे, मला का नाहीये?" हं, या सगळ्या विश्वास आपण पडलेलो असतो. पण मग तिथे आल्यानंतर काही तुला असे तरुण मिळाले की नाही, हे सगळे जरी असले, हे हं, दुःख एक साईडला आहेत आणि हा आनंद अपार आहे. हं. असे सांगणारे आमच्या दिंडीमध्ये शिवाय आमच्यासोबत एक दुसरी दिंडी होती जिचं आमच्यासोबत पॅरलल चालणंच चालू होतं. त्यांच्याशी बोलताना मला हे जाणवलं, की जे माझे विचार होते, तेच थोड्या बहुत फरकाने त्यांचे पण होते. म्हणजे खूपशे लोकं चांगल्या सधन घरातून आलेले होते आणि त्यांच्याशी बोलताना पण मला हेच जाणवत होतं, की नाही यार, हे सगळं जरी असलं ना, म्हणजे इथे एवढा त्रास आहे, धड झोपायला नाही, चालताना त्रास होतोय, पायाला फोडं येतात आहे, सकाळी प्रातःविधीसाठी खूप मशक्कत करावी लागते. सगळं करून सुद्धा अल्टिमेट जो आनंद आहे तो कोणी सोडायला तयार नव्हता. पण हे झालं 95% लोकांबद्दल. 5% घिणघिणे लोकं पण होते, मी असं म्हणणार नाही. नक्कीच. होतेच कारण सगळीकडे यू गेट द फुल पाय राइट? म्हणजे त्याच्यामध्ये करेक्ट. थोडेसे तसे पण लोकं होते, की ज्यांना पूर्ण वेळ कटकट करायची सवय होती, की हे काय, ते काय, असं काय, तसं काय, मी पुढल्या थांब्यानंतर मी आता परत जाणार आणि गेले सुद्धा काही लोकं. पण ते फार विरळ. मॅक्सिमम लोकं तिथे जे येतात ना, त्यांची ती मेंटल स्टेटस असते किंवा ती बनून जाते ते करताना, की नाही यार आपल्याला हे एन्जॉय करायचं आहे. याची मी 2 उदाहरणं देऊ का? नक्कीच. एक सांगायचं म्हणजे दुसऱ्याच दिवशी सासवडला म्हणजे सासवडचा जो चढ आहे तो सगळ्यात मोठा चढ आहे 35 किलोमीटरचा. ठीक आहे. हं. तो चढून ती खरी अल्टिमेट टेस्ट असते दुसऱ्याच दिवशीची आणि आम्ही तिथे पोहोचलो आणि दुसऱ्या दिवशी कारण काय दुसऱ्या दिवस असल्यामुळे माहिती नव्हतं कसं काय. आम्हाला प्रातःविधीसाठी जायचं होतं. आम्ही सकाळी सार्वजनिक शौचालयात गेलो कारण जे शासनाचे डबे होते ते एवढे स्वच्छ नव्हते. मी ओपनली सांगतोय. हां, नक्कीच. माझ्यापुढे 12 लोकं उभे होते. मी आयुष्यात कधी डबा घेऊन 12 लोकांच्या समोर उभा नव्हतो राहिलो आणि ऑन टॉप ऑफ दॅट मी हे सांगतोय, मी वारीला येण्याच्या 7 दिवसाआधीच 3 आठवड्याची युरोप ट्रिप करून आलो होतो. प्राग आणि लंडन आणि बर्मिंगमला राहून 5 स्टारमध्ये राहून आलो होतो आणि त्याच्यानंतर मी 8व्या दिवशी मी डबा घेऊन उभा होतो तिथे. आणि तिथे जे माझ्या मनात आलं, की नाही यार, हे पण लाईफ आहे आणि हे सुद्धा मी ॲडजस्ट करू शकलो पाहिजे. उद्या जर माझ्यावर अशी वेळ आली, तर ते आणि हे, हा जो स्पेक्ट्रम आहे, हा मी सहन करू शकलो पाहिजे, मी तो घेऊ शकलो पाहिजे. करेक्ट? आणि दुसरं एक असं होतं, की चालताना स्लीपरमध्ये चालावं लागायचं. म्हणजे हं. पायी खूप फोडं येतात. शेवटी एक 12-1 दिवस झाले, की तुमच्या पायाला फोडायला लागतात. कारण ती स्किन घासून. हं. तर तेव्हा तुम्हाला ते एक्सेप्ट करता आलं पाहिजे, की बॉस अजून वारीचे 5-6 दिवस उरले आहे आणि आता कसंही करून यू हॅव टू म्हणजे ती एक सर्व्हायव्ह. एंड्युरन्सची पण टेस्ट असते. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्टची पण टेस्ट असते आणि मग ते पायावर ते लिंबाचा रसच लावा, हे सगळे नुसके आणि मग तर मला सांगण्याचा मुद्दा हा, की ते म्हणतात ना, की जो या सगळ्या अनुकूलतेमध्येही पुढे जात राहतो, त्याला खरा वारकरी म्हणतात, असं आम्हाला एका प्रवचनामध्ये त्यांनी सांगितलं होतं. तर ते वाक्य आम्ही धरून ठेवलं होतं सोबत आणि काही थोडासा डिस्कम्फर्ट झाला, की ते वाक्य म्हणायचं आणि चालू लागायचं. पॉझिटिव्हिटीने पुढे जात राहायचं. नक्कीच. मला वाटतं ती खूप मोठी पॉझिटिव्हिटी आहे. म्हणजे साधं कट लागलं तर आपण बँडेजसाठी धावतो. दादा नक्कीच असं होतं ना, की अरे किंवा आजकाल तर शोभवाले लोकं, "अरे मुझे लग गया" आणि मग काय होणार, काय होणार? हो. 10-15 टेस्ट करून येतात आणि इथे
सगळंच वेगळं असतं जग. हो. आता जसं तुम्ही झोपण्यावरून बोलत होता, हं. त्यावेळी मला विचारायचं आहे, की बऱ्याचदा आपण आपल्या झोपेला ना खूप कम्फर्ट देतो. म्हणजे मला माझी येस. गादी पाहिजे, उशी पाहिजे आणि हां. आता हे बऱ्याच ठिकाणी झालंय. हं. म्हणजे गाव-खेडा असेल किंवा कुठे शहर असेल, तरी आता तो एक झाला, की मला ह्या कम्फर्टमध्येच झोप येते किंवा मला नवीन जागेवर झोप येत नाही. हं. तिथून वारीमध्ये जिथे खूप दंगा आहे, हं. रात्रीही मला वाटतं एवढी शांतता नसणार आहे, हवा आहे, उघड्यावर हं. झोपायचं असतं हं. आणि या सगळ्यामध्ये ती झोप लागते का? हां, खूपच छान प्रश्न विचारला. कारण झोपेचा पण खूप जण प्रश्न विचारतात, की झोपेचं काय? झोप बिलकुल लागत नाही. याचं कारण सांगतो. पण थोड्या दिवसांनी सवय झाल्यानंतर 4 तासाची जरी झोप लागली तरी छान होते. पहिल्या दिवशी आमचा जो मुक्काम होता आळंदीला, तिथे रात्रभर झोप झाली नाही. कारण पूर्ण वेळ लोकं भजनं करत असतात आणि वेगवेगळ्या दिंड्या तिथे असतात. तर आम्ही काहीतरी 10:00ला झोपायला गेलो आणि मला 1:30लाच जाग आली. कारण झोप येणं शक्यच नव्हतं. हं. ठीक आहे. आणि ऑन टॉप ऑफ दॅट लोकं 3 वगैरे वाजतापासूनच चालायला सुरुवात करतात. हो. 3, 4, 5 करेक्ट. व्हॉटएव्हर. तर झोप प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी व्यवस्था असल्यामुळे झोप सहसा लागतच नाही. म्हणजे 4-5 तास अख्ख्या 18 दिवसामध्ये रोज झोप लागते. कुठे-कुठे त्याहूनही कमी. झोपेचा एक मी खूप सुरेख किस्सा सांगेल. एका ठिकाणी मला आता एक्झॅक्टली त्या जागेचं नाव नाही आठवत आहे. तिथे आमचा 2 दिवस मुक्काम होता आणि ते टिनाचं शेड होतं. म्हणजे गोडाऊनमध्ये आम्हाला झोपायचं होतं आणि तेव्हा उन्हाळ्याचे दिवस होते. म्हणजे प्रॉपर तेव्हा पाऊस एवढा झालेला नव्हता 2023मध्ये आणि बाजूलाच रेल्वे प्लॅटफॉर्म पण होता. तर आम्ही पहिल्या रात्री कसंबसं झोपलो. दुसऱ्या दिवशी आम्ही तिथे रेल्वे प्लॅटफॉर्मवर गेलो. मी आणि माझ्यासोबत जे स्नेही होते श्रीकांतराव. आम्ही तिथल्या पोलिसांना विचारलं, की "हो रात्री इथे प्लॅटफॉर्मवर झोपायला येऊ शकतो का?" तर ते म्हणे, "या इथे वारीचे सगळे लोकं असतात." माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपलो तिथे. पहिल्यांदा. बरं रात्री आम्ही 10 वाजता गेलो झोपायला. दोन्हीकडे रूळ, मध्ये प्लॅटफॉर्म. सगळे लोकं झोपलेत. हां, म्हटलं यार चल हेही एक टिक करूनच टाकू वारीमध्ये. आम्ही आपली वळकटी टाकली. रात्रभर झोप नाही. कारण दोन्हीकडून ट्रेन जाताना, प्लॅटफॉर्मवरून जाताना ती मोठा आवाज करणार आणि ज्यांनी सुखाचा सदरा, ज्यांच्या जे सुखी माणसाचा सदरा घेऊन आलेले होते, जसे माझे स्नेही, त्यांना ढाराढूर झोप लागली एवढ्या सगळ्या गोंगाटातही. पण मला काही लागली नाही. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी हे की झोपेला खूप कुरवाळत बसायचं नाही. तिथे तुम्ही एका वेगळ्या आनंदासाठी गेले ते आनंद टिक करायचे. झोप, अंघोळ, प्रातःविधी हे होतच राहील. पण मेन गोष्ट आहे ती विठ्ठलाच्या दर्शनाची आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी येतात. तर त्या गोष्टी एन्जॉय करायच्या रादर दॅन कंप्लेनिंग अबाउट इट. नाही, नक्कीच. जसं तुम्ही म्हणालात, की खूप लोकं झोपलेली होती. हां. त्याच्यावरून कळतं, की तुमच्या आयुष्यात सुखाचा टप्पा कुठे आहे? कारण कुठल्याही ठिकाणीचं मला डोळे झाकल्यानंतर झोप येते. मला वाटतं ते सगळ्यात अल्टिमेट करेक्ट. समाधान आहे आणि ती तुमची मेंटल पीसची लाईन आहे. म्हणजे करेक्ट. ते जमलं तर तुम्हाला काहीच जमणार आहे. करेक्ट. कारण कुठलीही डेडलाईन मला वाटतं जीव घेण्यापेक्षा मोठी नसते. करेक्ट. कारण तुमचं सर्वस्व तुमचा जीव आहे. म्हणजे बरोबर. तुम्ही टिकलात तर उद्या तुम्ही ते करणार आहे. येस, येस. कारण कुठलंही म्हणजे आता आपण आयटीत आहोत. आपल्याला माहिती डेडलाईन किती वेळा पुश होतात, हो, किती हो. वेळा पुढे जातात. हे सगळं असतानाही आपण उगाचच उद्या मला पाहिजेच याचा अट्टाहास धरून बसतो आणि नाहीच झालं तरी काहीच होत नाही. म्हणजे कोणाचं करेक्ट. लाईफ थांबत नाही नाही, तसं. नाही. यू गेट अनदर ऑप्शन, अनदर चॉईस, करेक्ट. अनदर बेटरमेंट आपण म्हणतो आणि पुढे जातो. आणि ॲक्चुअली ती बेटरमेंट दिसत जाते. म्हणजे जेव्हा आम्ही बऱ्याच ठिकाणी असं झालं, की यार आता हे प्रत्येक जर्नीनंतर असं जाणवायचं, की आज काय वाढून ठेवलाय, आज काय वाढून ठेवलाय. पण व्हॉट हॅपन्स इज व्हेन यू गो देअर आपण इतके रेझिलियंट असतो, की आपण त्याच्यातून मार्ग काढतोच आणि मार्ग दिसतो. जर तुम्हाला शोधायचाच आहे आणि बघायचं आहे, तर मार्ग दिसत जातो. नक्कीच. या सोबतच जेवण किंवा हं, फूड हं, म्हणजे आत्ता इतकं सगळं चाललंय फूडवर. हं, डाएट म्हण, हं, त्याच्यानंतर हेल्दी खाणं हं, आणि हे सगळं वर्सेस वारीतलं जेवण कसं असतं एकतर हं. आणि ते जेवताना किंवा इनिशियल स्टेजला कसं होतं आणि नंतर कसा अनुभव येत गेला? मस्त प्रश्न. अगदी बरोबर प्रश्न. हाही प्रश्न खूप जणांना असतो. तर कसं असतं, ज्या दिंडीसोबत तुम्ही जाता, त्यांचा एक ट्रकही सोबत असतो आणि प्रत्येक थांब्यावरती त्यांचं जेवणाची पण व्यवस्था असते. तर कसं असतं, की सकाळचं जेवण तुम्ही उठल्यानंतर तुमचा डबा एक आणायला सांगितलेला असतो त्यांनी. त्या डब्यामध्ये भरून घ्यायचं आणि मग ते दिवसभरात कुठेही जाऊन तुम्ही शेतामध्ये किंवा कुठे रस्त्याच्या कडेला बसून खायचं. हे झालं दिवसाच्या जेवणाचं. आणि रात्रीचं जेवण जिथे तुमचा मुक्काम असतो, तिथे तुम्हाला फ्रेश मिळत असतं. तिथे काय होतं, की मॅक्सिमम ज्या गावांमध्ये तुम्ही थांबता, तिथल्या सेवाभावी संस्था येतात आणि तुम्हाला ते देतात. अन्नदान करतात किंवा काय. हं. त्याच्यावरती मी तू अन्नाबद्दल विचारलं, फूडबद्दल विचारलं म्हणून तुला मी अगदी प्रकर्षाने एक गोष्ट सांगतो, जे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी. मला ही स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन देण्यात आली होती, की वारी
18 दिवसामध्ये कधीही कुठलंही बाहेरचं खाऊ नको. कारण इतकी प्रलोभन असतात. मध्येच ते टरबूज असतात लाल-लाल, उसाचा रस असतो आणि खूप गोष्टी असतात. करेक्ट, करेक्ट. तर आम्ही 1-2दा टरबूजं खाल्ली, कधी भाकरी खाल्ली, पण शक्यतोवर खावी नाही. आता का खावी नाही हे मी तुला सांगतो. तेव्हा एक तर उन्हाळ्याचे दिवस होते आणि एक दिवशी इतक्या उन्हात चालल्यावर माझा थोडासा तोल ढळला आणि मी उसाचा रस पिला. माझं पोट खराब झालं. मला जुलाब सुरू झाले तिथे आणि अशी परिस्थिती झाली, की दुसऱ्या दिवशी आता मी चालू शकील की नाही. मग आदल्या रात्री 11 वाजता मला ते इंजेक्शन दिलं, मेडिसिन्स दिले आणि दुसऱ्या दिवशी मी फक्त पाण्यावर 27 किलोमीटर चाललो. फक्त ग्लुकॉन-डीवर. आणि मग ते लंघन झाल्यानंतर पोट सगळं ठीक झालं. पण आय कुड हॅव इझिली अव्हॉइडेड दॅट जर मी ते पाळलं असतं तर. पण सांगायचा मुद्दा हा, की जेवण वारीमध्ये मिळतं. सकाळचं तुम्हाला दिंडीतर्फेच देण्यात येतं डब्यामध्ये आणि संध्याकाळचं तिथे गेल्यानंतर असतंच. फक्त रस्त्यातलं जे कोणी जाणार आहे यावर्षी त्यांनी रस्त्यातलं बिलकुल खाऊ नका. हां, म्हणजे किंवा जर पटत असेल, डायजेस्ट होत असेल तर खाऊ पण शकता, पण तुमच्या रिस्कवर. हां, पण मग रिस्क म्हणजे कशी, जसं आता मी एक सांगतो, की आम्ही एका ठिकाणी भाकरी पिठलं खाल्लं. कारण ते इतकं इर्रेसिस्टिबल होतं, की ती गरम-गरम भाकरी त्या याच्यावर ते शेकतायत आणि तिथेच पिठलं बनतंय, तिथेच वांग्याची भाजी बनते. मग देन वी लेट इट आउट आणि मग खाऊन टाकलं. करेक्ट. इन ॲडिशन टू दॅट ॲक्चुअली कसं असतं, की हे जे मी सांगितलं ना, हे फार आयडियल आहे. म्हणजे जे लोकं ओपन टू न्यू एक्सपिरियन्सेस आहे, त्यांच्यासाठी मी हे बोलतोय. पण खूपसे लोकं अडॅप्टिव्ह नसतात. खूपसे लोकं घिणघिणे असतात, किरकिरे असतात, की पहिल्याच दिवशीपासून आम्ही हे बघितलं. म्हणजे आणि माझ्या वयाचे नाही म्हणत आहे मी, माझ्यापेक्षा मोठे ज्यांनी जग बघितलं आहे, ते सुद्धा असे खूपदा करतात, की ही काय जेवणाची व्यवस्था आहे का? ही काय अंघोळीची व्यवस्था आहे का? असं असतं का? तसं असतं का? हे असतं का? तर काय असतं, की कंप्लेनिंग काइंड ऑफ पीपल यू विल फाइंड एव्हरीवेअर. करेक्ट. आणि जेवणामध्ये सुद्धा बरेचदा असं व्हायचं, की आम्हाला कुठे-कुठे पत्रावळीवर जेवावं लागायचं आणि पत्रावळी डायरेक्ट जमिनीवर असायची. आणि मग त्याच्यात कधी-कधी थोडी धूळ मिक्स व्हायची. कारण आता बाहेर तुम्ही बसलाय रात्रीचं जेवण घ्यायला, तर वारा येणार, धूळ येणार, मग ते जाणार. तर आय मीन मला असं वाटतं, की ज्या लोकांना हे सगळं सहन करून सुद्धा आनंदात राहता येतं, त्यांनी खरं तर वारीला जावं आणि मला असं वाटतं जावंच. कारण मग होतं कसं, की तुम्हाला कळतं, की यार तुम्ही कुठपर्यंत स्वतःला ॲडजस्ट करू शकता. ती खरी गंमत आहे वारीची. मला असं वाटतं, की वारीमध्ये अध्यात्माचा एक अँगल आहे. तो तर सगळेच लोकं बोलतात. म्हणजे वारीमध्ये अभंग म्हटली जातात, वारीमध्ये भारुडं म्हटली जातात, वारीमध्ये सगळं फुगडी होते, पावली होते. मी त्याच्याबद्दल बोलीलच पुढे. तो पण एक अवर्णनीय आनंद आहे. पण हे जे किरकिरे लोकं आहेत, यांनी जर स्वतःचं थोडंसं मनाचं कवाड उघडलं, तर आय थिंक खूपच दे कॅन गेट मच मोर दॅन व्हॉट दे हॅव एक्सपेक्टेड. नाही, नक्कीच. कारण मला वाटतं तोच एक आहे, की तुम्ही कुठे आहात आणि किती ग्राउंडेड होऊ शकता हे हां. आणि आजच्या काळात ती खूप जास्त गरज आहे. गरज आहे. बरोबर. कारण सगळीकडेच मीपणा धरून नाही चालत. नाही तर चालत. कुठेतरी डिव्होशन आलं पाहिजे तुमच्या हं. त्या सगळ्याला, हो. तरच त्याची किंमत आहे. पण आता हे सगळं असताना जसं तुम्ही म्हणालात, की एक भाव असतो, एक भक्ती असते, एक हं. श्रद्धा असते. तर हं. त्याचे काय वेगळे अनुभव आहेत आणि ते कसे एक लेखक म्हणून, एक प्रथमदर्शनी वारकरी म्हणून सांगशील आम्हाला दादा? तर भक्तीचं मी 2-3 उदाहरणं दिली असे, की तुम्ही समजा खरंच थोडंसं तुमच्यामध्ये स्पिरिच्युअलिटीचं बीज असेल ना, तर त्याला अजून चांगला अंकुर फुटतो वारीमध्ये, असं मी म्हणेल. म्हणजे अगदी हे छापील वाक्य नाही म्हणत आहे, हे मला आत्ता सुचलं म्हणून सांगतोय. छापील नाही आहे. पण कसं आहे, की ते थोडंसं असावं लागतं. असं नाही, की बुवा अगदीच नास्तिक माणूस आला ना, तर मग तो फक्त त्या नास्तिक अँगल व्ह्यूनीच बघतो, की काय गावंढळ लोकं आहे, असंच असतं का? तर तसं नाही. तुमच्यामध्ये थोडंसं तो एक पार्ट असला पाहिजे, ते पार्टिकल असलं पाहिजे. आणि आता मी का म्हणतोय, कारण होतं कसं, की तुम्ही जेव्हा वारीमध्ये चालत असताना, तेव्हा कंटिन्युअस तुमच्या कानावरती भजनं, नंतर भुपाळ्या सकाळी उठल्यावर, नंतर गवळणी, नंतर विठ्ठलाची गाणी आणि अशी विठ्ठलाची गाणी ऋषिकेश, की जी आपण कधी ऐकलेलीच नसतात. मी इतकी गाणी माझ्या पुस्तकामध्ये लिहून ठेवली आहे तशी. आणि तिथे गेल्यानंतर आपण जर त्यांना म्हटलं, की "का हो तुम्ही हे प्लीज परत म्हणता का?" मला समजलं तर ते हसतात आपल्यावर आणि ते म्हणतात, की "अहो तुम्ही एवढं काय म्हणताय, आम्ही तुमच्यासाठी परत म्हणतो." म्हणजे हा घडलेला किस्सा मी तुला सांगतोय. येते लक्षात. आणि तुम्ही जिथे-जिथे तुमचे थांबे असतात, तिथे-तिथे लोकं आपले रस्त्यावर बसून कशाची तमानं बाळगतात, टाळ हातात घेऊन सुरू. मी पण माझी टाळ नेली होती सोबत आणि मी एकही संधी दवडली नाही. हा जो सगळा मला अमृत वर्षाव होत होता, मला याच्यात भिजायचंच होतं. कुठेही गेलं, की त्यांच्यासोबत जाऊन ॲटलीस्ट टाळ तरी कुटायची आणि मग ते भजन संपल्यानंतर त्यांना त्या भजनाबद्दल विचारायचं. तर असे काही छोटे-छोटे अनुभव आले आणि जर तू म्हणशील, की आउट ऑफ द वर्ल्ड कुठले अनुभव आले, तर ते म्हणजे, की जेव्हा माझं पोट खराब झालं होतं, तेव्हा मी एक छोटीशी कविता वाचून दाखवू का हो, त्याच्यावरती? चालेल. ॲक्चुअली असं झालं होतं, की मी त्याला कविताष्टक म्हणतो. तर झालं असं, की 27 किलोमीटर चालायचं होतं. आता आदल्या दिवशी असं ठरलं होतं, की जर माझं दुसऱ्या दिवशीपर्यंत पोट जर ठीक झालं नाही, तर आय वुड गो बॅक. इथपर्यंत वेळ आली होती आणि मला खूप दुःख होत होतं त्याचं. पण आम्ही असं ठरवलं, की नाही जाऊ. समजा काही झालं तर रस्त्यात ॲम्ब्युलन्स वगैरे असतात, मेडिकलचा थांबा असतो. काही झालं तर देवाच्या भरोश्यावर, विठ्ठलाच्या नावाखाली आम्ही सुरू. आणि ते जेव्हा संपलं, तेव्हा मला या ओळी सुचल्या. त्या ओळी अशा होत्या,
की बहुतेक मला चालवलं गेलं हे कोणीतरी अगदी ठरवून केलं. बहुतेक मला चालवलं गेलं हे कोणीतरी अगदी ठरवून केलं. झपझप पावलं पडत गेली, यात्रा आपसूक घडत गेली. खूप दुखले पाय जरी, मनी अलौकिक तरतरी. खूप दुखरे पाय जरी, मनी अलौकिक तरतरी. आणि शेवटच्या 2 ओळी, दुखरे पायही तो करेल शांत, दुखरे पायही तो करेल शांत, मायाळू समचरणी तो भगवंत. मस्त. हे असं सुचलं आणि मला डोळ्यामध्ये अश्रू आले होते. मी आत्ताही माझ्या अंगावर शहारे आले ॲक्च्युली. तर खूपच म्हणजे तुला सांगायचं हा झाला आध्यात्मिक अनुभव, की मला चालवलं गेलं. मला असं जाणवलं, की यार मी पोझिशनमध्येच नव्हतो. आणि दुसरं म्हणजे हे तुम्ही जे भजनं हे सगळं ऐकता त्यांनी कुठेतरी एक शांतता मिळते, कुठेतरी एक ते म्हणतात ना एक समपरिस्थिती येते. खूप छान वाटतं, खूप प्युअर वाटतं. ते जाणवतंच तुम्हाला वारीमध्ये. ओन्ली इफ यू हॅव दॅट इन युअर माइंड. नाही आता तुम्ही दादा सांगितलंत आणि ॲक्च्युली मला पण शहारे आले. जसं तुम्ही म्हणालात, की तुम्हालाही शहारे आले. नक्कीच आहे. पण मग आता हे जसं तुम्ही म्हणालात अंकुर होता, बीज होता म्हणून. हं, आता आपल्यातले पण बरेचसे लोकं त्याच संप्रदायातून पुढे आलेले आहेत. हं, म्हणजे माझे बाबा कधीतरी वारकरी होते, माझे आजोबा कधीतरी वारकरी होते आणि सेम प्रत्येकाच्या आजच्या पिढीच्या मुलांसोबतही हे आहे, की हं, कधीतरी कुणीतरी केलेलं आहे किंवा आपल्या प्रत्येकाच्या घरांमध्ये ते बीज आहेत. तरीसुद्धा आपण महाराष्ट्रातले बरेचसे लोकं बुवाबाजीमध्ये फसलेली बघतो हं. आणि ते तिथे गेल्यानंतर त्यांचं सर्वस्व विसरलेले आपण बघतो. हो. म्हणजे तो बुवा सांगेल तीच आमची पूर्व दिशा आहे. हं. मग त्याच्यासाठी आम्ही कुठल्याही थराला जायला तयार असतो. कुठलंही कृत्य करायला तयार असतो, ज्या कृत्यात पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा त्याचं चांगलं वाईट बघायला आम्ही तयार नसतो. आम्हाला फक्त त्यांनी सांगितलं म्हणून कळतो. मग त्यांनी हं. आम्हाला धनलाभ होईल म्हणून कळतो किंवा त्यांनी आम्हाला XYZ अजून काही गोष्टी बेनिफिट प्राप्ती हां. होईल म्हणून कळतो. मग त्यावेळेस ही परंपरा किंवा या गोष्टी शिकलेल्या कुठे जातात एकतर किंवा त्यांना त्यावेळेस का नाही माझा विठ्ठल आठवत? मला काय वाटतं ऋषिकेश, की ही जी सगळी लोकं बुवाबाजीकडे जातात ना, मला असं वाटतं यांनी बुवाबाजीकडे जाण्याच्या आधी एकदा वारीतला अनुभव जर घेतला, मी तर म्हणतो अगदी 1 दिवसाची वारी करून बघा. तुम्हाला त्यातून जो अनुभव मिळेल आणि त्यातून जे पॉइंटर्स मिळतील, की आपण संत साहित्य थोडंसं वाचलं पाहिजे, थोडंसं आध्यात्मिक वाचन केलं पाहिजे. म्हणजे लोकांना काय वाटतं, की संत साहित्य किंवा आध्यात्मिक वाचन केलं म्हणजे हा विज्ञाननिष्ठ माणूस नाही, असं नाही आहे. त्याच्यामध्ये सुद्धा खूप अशा गोष्टी आहे, की ज्याने तुमचं लाईफ सुधरू शकतं. जसं मी आधी म्हटलं होतं, की दे आर जस्ट लाइक युअर युजर मॅन्युअल्स राइट? जसं मला त्या मुलाने सांगितलं. तुम्ही जर त्या मार्गाला गेले, त्याच्यात हळू प्रगती, मी असं म्हणत नाही, की ऑल ऑफ अ सडन तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली आणि झालं, यू आर एनलाइटन्ड, तसं होणार नाही. पण ॲट द मोर यू रीड अबाउट इट, द मोर रिफाइंड यू बिकम. आणि मग त्यामुळे तुमचाच गुंता तुमच्यामध्ये सुटेल आणि मला असं वाटतं कदाचित मग बुवाबाजीकडे जाण्याचं प्रमाण कदाचित कमी होईल. आणि मग मला असं वाटतं, की दॅट माईट बी युअर आन्सर. कारण कसं असतं, की ही एक प्रोसेस आहे, एका रात्रीत घडणारी प्रोसेस नाही. मी असं म्हणत नाही, की मला सगळं आलं एकच वारीला जाऊन. असं जर म्हटलं तर बापरे लोकं थोबाडीत मारतील माझ्या. कारण इथे 50-50 आणि 60-60 वेळा गेलेले लोकं आहे आणि मी इथे एक वारी करून नुसतं एवढं बोलतोय. मला जेवढं कळलं तेवढं एवढंच होतं, की आपण वाचन तर करतच राहावं. म्हणजे त्या कोशात जर आपण राहिलो, की नाही मला रोज एकदा थोडासा हरिपाठ वाचायचा आहे, एकदा एक पान तरी ज्ञानेश्वरीचं वाचायचं आहे किंवा गाथेतला एक श्लोक वाचायचा आहे आणि त्याच्यावरती मला थोडंसं चिंतन करायचं आहे. एवढं जरी केलं तरी तुम्ही थोडे रोज रिफाईन होत जाता. थोडं तुमचा दृष्टिकोन बदलतो आणि मग ऑब्व्हियसली तुम्हाला एकदा क्लॅरिटी आली, की तुमचं बुवाबाजीकडे जाण्याचं प्रश्नच येत नाही. म्हणजे कमी होऊ शकतं. म्हणून मला असं वाटतं, की याची जर सुरुवात करायची आणि त्याचा जर थोडासा अनुभव घ्यायचा आहे, तर वारी इज युअर आन्सर. आय मीन यू कॅन गो. ओके. आणि मला शेवटी असं सांगायला आवडेल, की मी जेवढं तिथे 18 दिवसात अनुभवलं, तर वारकरी लोकांमध्ये मला कुठे असा बुवाबाजी प्रकार दिसला नाही. जो खरा हाडाचा वारकरी असेल ना, तो कधीच असा बुवाबाजीकडे जाणार नाही. पण जो थोडासा भरकटलेला आहे, ज्याचा स्वतःवर थोडासा विश्वास कमी आहे किंवा ज्याला थोडीशी क्लॅरिटी कमी आहे किंवा ज्यांनी ते आहे ना ते 2 वाक्य, ठेविले अनंत तैसेची राहावे किंवा असेल हरित देईल खाटल्यावर, हे जे वाक्य लोकांनी चुकीचे समजून घेतले आहे, ते ज्यांच्यामध्ये क्लॅरिटी नाही बेसिकली ते लोकं जातील बुवाबाजीकडे. पण ज्यांनी ही गोष्ट आत्मसात केली आहे, संत साहित्य वाचण्यामध्ये थोडेसे आहे आणि एक चांगला माणूस होण्यामध्ये ज्यांनी सुरुवात केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे, आय थिंक दे विल नेव्हर गो टू वारी. तर मला असं वाटतं वारकरी होणे आणि वारीमध्ये सहभाग होण्याने तुम्हाला इतर अनेक फायदे होतात आणि त्यातला मेन फायदा हा पण आहे, की तुम्ही रिफाईन होत जाता. नक्कीच जसं तुम्ही मगाशी म्हणालात तसं त्याला 5% अपवादात्मक लोकं आहेत. हो, असतीलही हो, आणि राहतीलही. पण हो. आपल्याला त्यांच्याकडे कानाडोळा करून करायचंय. येस. कारण प्रत्येक ठिकाणी अपवाद आहेत. मग वारीत का नाही आहेत? आणि वारीतही बऱ्याचशा चोरी किंवा या सगळ्या घटना घडतात, घडतही येस. असतील. पण ठीक आहे. एवढं मोठं जर 15-16 लाखांचं कुटुंब आहे, तर ह्या छोट्या-मोठ्या कुरबुरी काहीच हे नाहीये असं म्हणायला हरकत नाहीये. हो.
तुम्ही चांगला टॉपिक काढला. एक कुरबुरींची मी 2 गोष्टी सांगतो तुम्हाला. एक नक्कीच. म्हणजे नीरा नदीमध्ये नीरा स्नान आमचं चालू होतं. हां. म्हणजे आम्हाला त्या दिवशी तिथे नदीमध्ये अंघोळ करायची होती. आम्ही गेलो आणि तिथे 2 वारकऱ्यांमध्ये साबणावरून जबरदस्त भांडण झालं. ओके. मग आम्ही सगळे तिथे गेलो आणि त्यांना आठवण करून दिली, कारण ते यंग होते, यंग ब्लड, हॉट ब्लड. तर ते भांडायला लागले. मग म्हटलं, अहो माऊली, तुम्ही आपण कशासाठी आलोय, तुम्ही करताय काय? मग आम्ही त्यांना सगळ्यांना बाजूला केलं आणि याच्यातही आमच्यासोबत जे स्नेही होते श्रीकांतराव, त्यांचा सगळ्यात मोठा भाग होता, कारण ते खूप पॉझिटिव्ह ॲटिट्यूडचे होते. लगेच धावलो आम्ही, त्यांना सगळ्यांना समजवलं आणि मग ते शांत झाले. आणि मग कसं की माणूस चुकणारच, कुठे असला काय, म्हणजे ऑब्व्हियसली वारीमध्ये असलो तरी माणूस चुकणारच, तर ते एक होतं. आणि दुसरी उलटी गंमत सांगतो आता. हे तर झालं याचं. दुसरी एक गंमत म्हणजे आम्ही ऑलमोस्ट वारी संपायच्या 3 दिवस आधी एक गोष्ट अशी होती की तिथे खूप पाऊस पडलेला होता आणि काही लोकांना टेंटमध्ये राहायचं होतं आणि काही जणं आम्हाला राहायला जागाच नव्हती, कारण आम्ही खूप लेट आलो होतो पायी चालत. मग आम्हाला त्या शाळेमधले सगळे बाकडे बाहेर काढून तिथे जागा करायची होती. पण जेव्हा आम्ही हे करत होतो तेव्हा खूपसे जे सुशिक्षित वारकरी होते ते सुद्धा आमच्या मदतीला आले नाही. म्हणजे आता मी तुम्हाला दोन्ही आस्पेक्ट सांगतोय की एक हा पण अपवाद असतो आणि एक हा पण अपवाद असतो. तर ऑब्व्हियसली तुम्हाला हे सगळे अनुभव, थोडेसे निगेटिव्ह अनुभव येणारच आहे. पण अगेन तुम्ही त्या सगळ्या अनुभवांना किती महत्त्व देता हे तुमच्यावर आहे. त्या सगळ्या गोष्टींकडे कानाडोळा करून तुम्ही आपल्या विठ्ठलाकडे लक्ष द्यायचं आणि मला काय काय अनुभव मिळतात आणि त्यातून मी काय काय शिकतो याच्याकडे बघायचं आणि पुढे जायचं. हे तुम्ही जनरल ओव्हरऑल बोलला, पण यातल्या आता वारीतल्या ना काही गोष्टी खूप हाईप असतात किंवा प्रचंड वेगळ्या पद्धतीने सोशल मीडियावर येतात आणि ते फोटो म्हणून बघायला खूप अमेझिंग वाटतं किंवा खूप असं देखणा डोळा वाटतं. ओके. पण प्रत्यक्षात जिथे तो चालतो माणूस ना, त्याला ते बघायला कसं दिसतं किंवा त्याच्यासाठी कसं असतं. त्याच्यासाठी सासवडचा जो घाट आहे तो मला हवा आहे. त्याचबरोबर रिंगणचा अनुभव कसा असतो आणि जसं तुम्ही नीरा नदीचं स्नान केलं ते बघितलं. कारण पादुकांना फक्त एका विशिष्ट पद्धतीत निघून एक विशिष्ट लोक आणतायत. मग एका वारकऱ्यासाठी तो अनुभव काय आहे? रिंगण सुद्धा फोटोग्राफर काढतो, त्याच्यामुळे मला तो 360 व्ह्यू दिसतोय. पण 360 व्ह्यू तिथे बसलेल्या माणसाला नाही दिसणार आहे. मग त्याच्यासाठी तो काय आहे? आणि सासवडचा घाट पण बघायला खूप सुंदर वाटतंय, कारण खूप मोठा 15-16 लाखांचा लोंढा चालतोय, शिस्तबद्ध चालतोय म्हणेल मी. आणि त्यांचा तो हरिनामाचा जप चालू आहे, टाळ मृदुंगाचा गजर होतोय. हे सगळं असताना पण प्रत्येक माणसाला माझं पाऊल माझ्या दृष्टिकोनातूनच टाकायचंय पुढं. मग त्याच्यासाठी ते काय आहे? सांगतो. खूप छान प्रश्न विचारलात. आपण सासवड घाटापासून सुरुवात करू. त्याचा अनुभव माझ्या डोळ्यात अगदी ताजा आहे. याचं कारण सांगतो. सासवडचा टप्पा हा 35 किलोमीटरचा टप्पा आहे. ठीक आहे. आणि आम्हाला आमच्या दिंडीमध्ये अशी स्पेशल इन्स्ट्रक्शन होती की काय होतं की तो घाट चढणं कठीण आहे. मी त्याच्याबद्दल बोलणारच आहे. पण असं सांगितलं जातं की तो घाट चढल्यानंतर तुम्ही तुमचं अवसान गळू देऊ नका, कारण ती विठ्ठलाची जी उंच मूर्ती दाखवतात ना काळी, तिथून परत पुढे 12 किलोमीटर आमचं हे असतं, राहण्याची व्यवस्था असते. आता सासवडचं मी चढाई सांगतो तुम्हाला. कसं होतं की आपण भवानी पेठेपासून सुरुवात करतो आणि पहिला टप्पा हडपसरचा आहे तो. मग तिथे सगळ्या दिंड्या एकत्र येतात, तुकाराम महाराज आणि यांच्या त्यांच्या, आणि नंतर आमची वेगळी वाट होते आणि त्यांची वेगळी वाट होते, तुकाराम महाराजांची आणि मग तुम्ही सासवड घाटाच्या पायथ्याशी, दिवे घाटाच्या पायथ्याशी येता. तोपर्यंत काय होतं की तुम्ही खूप ड्रेन होऊन गेलेले असता आणि लोक ओव्हरऑल जो वारकरी असतो तो पण असा संत संत चालत असतो. तेव्हा मला असं जाणवलं की कदाचित ते एनर्जी कदाचित प्रिझर्व्ह करत होते की असं काय, असं मला वाटलं. कारण जसा सासवड दिवे घाट चढायला सुरुवात केली, लोकांमध्ये एक प्रचंड उत्साह होता. म्हणजे लोक ते झांज, हलगी हे वाजवणं, नाचणं, पाणी उडवणं. कारण तिथे कसं असतं की प्रत्येक दिंडीमध्ये माळकरी, टाळकरी, विणेकरी असतात आणि शिवाय काही बायका तुळस घेऊन असतात डोक्यावर आणि काही पाण्याचा हंडा पण असतो, कारण पाणी प्यायला लागत असतं. मग ती मस्ती सुरू होते, कारण सगळ्यांना माहिती आहे की तो घाट चढायला खूप कठीण आहे. मग तो जितका आपण एन्जॉयमेंटनी करू, जितका आपण खूप आनंदाने तो घालवू, तेवढा काळ तो जो कोणता घाट आहे तेवढा चढाई ती, तर त्याच्यात सगळ्यात जास्ती मजा येते. म्हणजे जरी आपल्याला तो विहंगम दृश्य ते याने दिसत असेल, तरी जो चालणारा असतो त्याला पाय तर दुखत असतात, पण मजा पण तितकी देत असते. हे मी तुम्हाला सांगतो, म्हणजे हा माझा अनुभव आहे की तेवढा तो पट्टा तुम्ही मानसिक बळ असं वाटतं की आता एकवटू, असं करू तसं करू, पण तसं काहीच नाही. तुम्हाला वारकऱ्यांसोबत जी मजा येते, तिथे जे काही गंमत घडते त्या घाटामध्ये, ती अवर्णनीय आहे. म्हणजे त्यांनी मला ते एक जाणवलं. नंतर त्या विठ्ठलाच्या मूर्ती खाली येऊन आम्ही थोडा वेळ जेव्हा आराम केला, त्याच्यानंतर परत बळ एकवटलं की अजून 12 किलोमीटर चालायचं आहे आणि मग आम्ही पुढे गेलो. हे झालं पहिलं. दुसरं तुम्ही बोलले रिंगणाबद्दल, तर मी रिंगणाबद्दल थोडी माहिती वाचली आणि ती इंटरनेटवरती पण खूप ठिकाणी आहे.
आधीच्या काळी कसं होतं, की रिंगण का करायचे? तिथे रिंगणाच्या आधी पण तिथे हुतुतू खेळतात, हमामा खेळतात, खो-खो खेळतात, वारकरी खेळतात हं. ॲक्चुअली आणि तिथे मग नाच होतो, मृदुंग वाजवतात, सगळं होतं. तर ते का? कारण तुमचा जर 18 दिवसाचा एवढा प्रवास आहे, तर काहीतरी थोडा तर विरंगुळा हवा, है ना? तर त्याच्यामध्ये ते रिंगण हा एक समजून घ्या एक विरंगुळाच असतो तसा बघायला गेला तर. एक म्हणजे एक थोडंसं काय म्हणतात त्याला एंटरटेनमेंटसारखं. पण त्याच्यामध्ये सुद्धा एक आध्यात्मिक अँगल असा आहे, की त्याच्यात 2 अश्व असतात. पहिला अश्व रिकामा असतो असं म्हणतात, की पहिला अश्व त्याच्यावर बसलेला असतो चोपदार आणि दुसरा अश्व रिकामा असतो. त्याच्यावर असं म्हणतात, की ज्ञानेश्वर माऊली बसलेली आहे. हं. ठीक आहे. आणि 3 रिंगण आम्ही बघितले. एक होतं उभं रिंगण म्हणजे चांदोबाचं लिंब म्हणून आहे. तिथे उभं रिंगण होतं. ओके. म्हणजे ते अश्व येतं, धावतो आणि झालं. दॅट इज द ओन्ली रिंगण. हं. पण त्याची तयारी खूप होते. म्हणजे तिथे रांगोळ्या काढल्या जातात आणि अजून एक गंमत म्हणजे वारी मार्ग हा जो आहे तो 2 लेव्हलचा मार्ग असतो. एक म्हणजे तुम्ही चालता तो मार्ग हं. आणि एक म्हणजे भक्ती मार्ग. हं. तर लोकं काय करतात, जसा तो अश्व तिथून जातो त्याच्या पायाची धूळ आपल्या कपाळाला लावतात जस्ट टू गेट द फील. आता ते प्रत्येकाने करावं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण मी नक्कीच, तुम्हाला नक्कीच. तिथली प्रथा सांगतो. प्रथा सांगताय. आणि दुसरा जो होता त्या गावाचं मला नाव आठवत नाहीये नेमकं आत्ता. तिथलं जे रिंगण होतं ते जे गोल. हां, गोल रिंगण. तिथे आम्ही ॲक्चुअली आतमध्ये होतो. पण तेव्हा आमची फसगत अशी झाली, की त्या दिवशी भयंकर पाऊस पडला. तिथे पूर्ण आम्ही नखशिखांत भिजलो आणि तशाच परिस्थितीमध्ये ती घोंगडी घेऊन मग आम्ही बाहेर आलो होतो. पण ते जे रिंगण आहे ते पण अनुभवणं एक ट्रीट आहे. कारण तिथे सगळे लोकं काय म्हणतात त्याला एका सेलिब्रेशनच्या मोडमध्ये असतात. बरोबर. टाळ वाजवत असतात, पावली करत असतात, नाचत असतात, संतांचा गजर होत असतो, नामाचा गजर होत असतो आणि एक भारावलेलं वातावरण असतं. पण ॲट द सेम टाईम यू हॅव टू बी अलर्ट कारण तिथे थोडी अशी गर्दी, दाटी खूप असल्यामुळे यू हॅव टू बी अलर्ट की तुमची तिथे चेंगराचेंगरी होणार नाही. नक्कीच. कधी होत नाही, पण यू हॅव टू बी केअरफुल अबाउट दॅट. हां. तर असा तो सगळा अनुभव होता आणि हे झालं, पहिलं झालं दिवेघाट, दुसरं झालं रिंगण आणि तिसरं तुम्ही काय म्हणालात? नीरा नदी स्नान. हां, नीरा नदी स्नान. तर नीरा नदी स्नान जे होतं ते पादुकांना होतं आणि ते फक्त जे काय म्हणतात त्याला विश्वस्त लोक आहेत त्यांच्या हातून होतं. आपण फक्त दुरून बघायचं असतं. पण आम्ही या तीराला नीरा नदीमध्ये स्नान केलेलं होतं आणि ते हं. खूप छान होतं. म्हणजे एकदम स्वच्छ होतं का? तर नाही. पण एकदम घाणेरडंही होतं का? तर नाही. मध्ये कुठेतरी होतं आणि यू कुड डू इट. तसं ते होतं. ओके. तर हा जो सगळा अनुभव होता म्हणजे मी आत्ता जे तुम्हाला बोललो, की दिवेघाटाचा अनुभव झाला किंवा ओव्हरऑल वारीमध्ये चालण्याचा अनुभव, रिंगण हे सगळं बघून ते एक 8 ओळी सुचल्या. मी त्या वाचून दाखवतो तुम्हाला, की ज्ञानोबा तुकोबा विठ्ठलाचे मार्गी, ज्ञानोबा तुकोबा विठ्ठलाचे मार्गी, सांगती जन लागा सन्मार्गी. ओके. सांगती जन लागा सन्मार्गी, योग्य दिशे एक एक पाऊलं, फक्त एक एक पाऊल. हं. योग्य दिशे एक एक पाऊलं, अज्ञानास लागे ज्ञानाची चाहुलं. कारण नक्कीच. आपण वारीमध्ये येताना अज्ञानी असतो आणि वारी संपेपर्यंत बऱ्यापैकी थोडंसं ज्ञान, थोडंसं विस्डम गोळा केलेलं असतं. करेक्ट. तर ज्ञानोबा तुकोबा विठ्ठलाचे मार्गी, सांगती जन लागा सन्मार्गी, योग्य दिशे एक एक पाऊलं, अज्ञानास लागे ज्ञानाची चाहुलं. आणि आता पुढे काय? इंच इंच फिटे अंधाराचे जाळे, इंच इंच फिटे अंधाराचे जाळे, उजळले मुख विठ्ठल न्याहाळे. विठ्ठलालाही हेच पाहिजे की तू अज्ञानापासून ध्यानाकडे जातोय. आणि शेवटच्या 2 ओळी, की अहंकाराचा नाश पाया लागे भुई, अहंकाराचा नाश, तुम्ही जमिनीवर आले, अहंकाराचा नाश पाया लागे भुई, मीपणाचा फुगा फोडे विठ्ठलाची सुई. नक्कीच सुंदर. तर अशा काही ओळी सुचल्या आणि मला अजून एक गोष्ट याच्यात सांगायला आवडेल, की आत्ता मी जसं ते बघतोय त्याच्यावरून आठवलं, की खूप जणांना हाही प्रॉब्लेम असतो, की पायाचे हाल तर होतातच. पण मला एक छोटंसं सांगायला आवडेल, की सगळ्यांनाही माहिती असेल, की ते टीव्हीमध्येही दाखवतात, की जसं तुम्ही दिवेघाट चढता त्याच्यानंतर तिथे स्टॉल्स असतात पायाला मालिश करून देणारे आणि ते इतके भक्तिभावाने तुमच्या पायाची मालिश करून देतात, की तुम्ही अगदी धन्य होऊन जातात. म्हणजे तुमच्या पायाची एक 15 ते 20 मिनिटं मालिश होते तिथे आणि सगळे चांगल्या सेवाभावी संस्था तिथे आलेले असतात. तर तो एक खूप छान अनुभव होता. आणि अजून एक मला खूप छानसा असा अनुभव म्हणजे मी जसं म्हटलं, की वारीमध्ये तुम्ही अजून काय नवीन शिकता, तर एक म्हणजे की तुम्ही तिथे पावली करता. म्हणजे आमच्या दिंडीमध्ये कसं होतं, की तुम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचले, की सगळे फ्रेश वगैरे झाले, की संध्याकाळी निरूपणासाठी एक ज्ञानेश्वरीतली किंवा तुकाराम गाथेतली एक ओवी घ्यायची आणि जे कोणते तिथे महाराज आलेले आहेत, ते त्याचं निरूपण करतील, कीर्तन करतील आणि त्यानंतर तिथे हरिनामाचा पाठ होईल आणि त्याच्यामध्ये पावली होईल. तर ओके. हरिनाम एका विशिष्ट पद्धतीने म्हटलं जातं आणि मग पावली होते. पावली म्हणजे त्याचा एक ठेका असतो. तुम्ही ती बघितली असेल टीव्हीवरती, की ते नक्कीच. येतं धोतर लक्षात. आणि झब्बा कुर्ता घालून जे करतात त्याला पावली म्हणतात. त्याचा पण मी खूप मनमुराद आनंद घेतला. ती एक आणि दुसरी म्हणजे फुगडी.
आता फुगडी तुम्ही कुठेही घालू शकता. म्हणजे वारीच्या मार्गेमध्ये खूप ठिकाणी जेव्हा विश्रांतीसाठी लोकं बसतात, तेव्हा पण काहीतरी विरंगुळा पाहिजे. मी हे विचारणारच होतं, पण ठीक आहे. हां, तर तिथे सुद्धा खूप छान फुगड्या घातल्या जातात. तर मी एका ठिकाणी अगदी मनमुराद, एकाच काय मी बऱ्याच ठिकाणी घातली, पण एका ठिकाणी जी मी घातली त्याचा मला फार चांगला अनुभव, म्हणजे मला त्याच्यानंतर डोळ्यात पाणी आलं होतं आणि लागलीच या ओळी सुचल्या होत्या, की ज्ञानोबा माऊलींचा गजरण ठेका, हं. ज्ञानोबा माऊलींचा गजरण ठेका, दंगून रंगून पावली कर की लेका. ज्ञानोबा माऊलींचा गजरण ठेका, दंगून रंगून फुगडी कर की लेका. हसत खेळतच पंढरीला जायचं, हसत खेळतच पंढरीला जायचं, भान विसरून श्रीहरीला पाहायचं. हसत खेळतच पंढरीला जायचं, भान विसरून श्रीहरीला पाहायचं. विसर सगळं उचलती टाळ, विसर सगळं उचलती टाळ, भाळी बुक्का अन कंठी तुळशी माळ, भाळी बुक्का अन कंठी तुळशी माळ. आणि शेवटच्या 2 ओळी, आता घाल फुगडी अन झोकून दे मन, आता घाल फुगडी झोकून दे मन, अरे विठ्ठलालाही आवडतो हसरा भक्तगण. खूप सुंदर. म्हणजे मला पण डोळ्यात पाणी आलंय आणि शहारे उभे राहिलेत. म्हणजे एखाद्याचं वर्णन किती वेगळं असू शकतं. म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातून काही गोष्टी तुम्ही कशा बघता याच्यावर खूप मोठं डिपेंड असतं मला वाटतं नक्कीच. हो. आणि मग हेच जर मलाही शहारे आले ॲक्चुअली. हेच जर मला, तुम्ही जो किस्सा आधी सांगितला, की मला ते कॉलेजचे विद्यार्थी भेटले. त्याच्यानंतर आम्ही ते विश्रांतीसाठी एका ठिकाणी गेले आणि नंतर मग मी एका टेकडीवर येऊन बसलो, कारण तो टेकडीवजा भाग होता. हं. तिथे मला काही ओळी सुचल्या, मी त्या वाचून दाखवतो, की तळ्यातल्या पाण्या पडली भर. तळ्यातलं ओके. पाणी म्हणजे माझं जे हृदयातलं ज्ञानाचं पाणी आहे. तळ्यातल्या पाण्या पडली भर, विचारधनाची सर आपसूक. म्हणजे आपसूक पडली, मी तर म्हटलंही नव्हतं, माझ्या आजूबाजूला ते चालत होते आणि मी त्यांना प्रश्न विचारला. तळ्यातल्या पाण्या पडली भर, विचारधनाची सर हं. पाऊस आपसूक, हं. तळ्यातले पाणी नकळत डोळा, तळ्यातले पाणी नकळत डोळा, परमानंदी हिंदोळा आपसूक. करेक्ट. म्हणजे जो मला तिथे सुफिझम जाणवलं ते, खोल सखोल चर्चा संत माणशी संवाद, खोल सखोल चर्चा चालता चालता हं. संत माणशी संवाद, मग स्वतःशी वाद आपसूक. आणि शेवटच्या 2 ओळी, चालणे आपसूक, नाचणे आपसूक, बहकून संभाळणे तेही आपसूक. खूप सुंदर. तर अशा काही काही ओळी सुचत गेल्या आणि मी उत्तर त्याच्यामध्ये इतका रंगून जायला लागलो, की मी कधी आयुष्यभर हा विसरणार नाही. हा ठेवा माझ्यासाठी आयुष्यभराचा आहे. नाही, नक्कीच. आणि मला वाटतं ना तुमचे दृष्टी कशी आहे एखाद्या गोष्टीकडे बघण्याची, ही खूप महत्त्वाची ठरते. म्हणजे तो तुमचा संसार असेल, तो तुमचं जीवन असेल, तो करेक्ट. तुमचं काम असेल किंवा तुम्ही असा काही नवीन अनुभव घेताय. म्हणजे तो तुम्ही वारीचा घेतला, कोणी एव्हरेस्टचा घेत असेल. हो. पण तुमचा दृष्टिकोन कसा आहे, तुम्ही त्या पर्टिक्युलर अनुभवाकडे किती डोळे उघडपणे, डोळसपणे बघताय, हे बरोबर. खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. तरच तुम्हाला हा सगळा आनंद कळणार आहे. बरोबर. कारण शेवटी त्या शिखरावर पोहोचल्यावर तो आनंद नाहीये. बरोबर. सगळे पोहोचतायत तिथे. पण शिखरावर पोहोचायला मला जर 100 दिवस लागतायत, तर त्या 100 दिवशी मी प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणाला काय केलंय आणि करेक्ट. कसा जगलोय हे खूप करेक्ट. महत्त्वाचं आहे. करेक्ट. करेक्ट. मला वाटतं वारी जसं तुम्ही म्हणालात ना, एक अनुभवांचा ठेवा आहे. हो, ती हो. अनुभवांची शिदोरी आहे आणि लोकं 1 वेळा करतायत, लोकं 10 वेळा करतायत. कोणी जसं तुम्ही म्हणालात 40-50 वेळा झाल्यात. हो. जसं पुस्तकाचं असतं ना, एकदा वाचलं ती एक गोष्ट जाणवते. तसं हो. मला वाटतं प्रत्येक शिदोरीत तुम्हाला काहीतरी नवीन मिळतंय. हो. तर तुमचे असे अनुभवांचे ठेवे आम्हाला ऐकायला खूप आवडतील, कारण तुम्ही इतकं सुंदर लिहिता हे मला जाणवलंय. नाही. रिंगण जे झालं, मी तेव्हा म्हटलं, की खूप पाऊस आला आणि मी त्याचं थोडंसं वर्णन सांगतो तुम्हाला. कारण किती कठीण. सहकार नगर साखर कारखान्याच्या तिथलं रिंगण जेव्हा आम्ही अनुभवलं आणि आम्ही माळशिरसला जायला निघालो, तेव्हा प्रचंड पाऊस आला. म्हणजे त्या रिंगणातून बाहेर येईपर्यंतच माझं हाईट 1.5-2 फुटांनी वाढली होती, कारण इतका चिखल पायाला जमा झाला होता. आणि कधी नव्हे तो माझ्या पायाला जे फोडं आले होते ते झाकण्यासाठी मी जोडे घातले आणि तिथेच मी हे झालो एकदम. कारण काय झालं, की तेव्हाच खूप पाऊस पडला. मग ते 2.5 तास आम्ही पावसात चालत होतो ती घोंगडी घेऊन आणि पायामध्ये पूर्ण पच पाणी होतं. आणि मग तो सगळा अनुभव आणि 2.5 तास कोणाशी न बोलता शांतपणे पावसामध्ये आपले चालून राहिले. तेव्हा मनामध्ये काही ओळी आल्या, ज्या मी घरी जाऊन लिहिल्या. त्या अशा होत्या, रिंगणी पाऊस आला, ज्ञानोबा चिंब न्हाला. ओके. रिंगणी पाऊस आला, ज्ञानोबा चिंब न्हाला. गजर ज्ञानाई माऊली, गजर ज्ञानाई माऊली, टाळ चिपळ्या पावली. गजर ज्ञानाई माऊली, टाळ चिपळ्या पावली. गोल फिरला अश्व, गोल फिरला अश्व, वैष्णवांचे जे विश्व. रिंगण सुफळ संपूर्ण, या विणवारी अपूर्ण.
रिंगणा विरव आणि अपूर्ण. ठीक आहे. तर शेळवे म्हणून एक गाव आहे जे पंढरपूरच्या आधी, तिथे आमचा मुक्काम असतो. भंडी शेगावला वारीचा मुक्काम होतो, आमचा शेळवेला होतो. शेळवेला अ, अ, भीमा नदीचं पात्र आहे. आता ही पण तुम्हाला गंमत माहिती आहे का मला माहित नाही. भीमेला फक्त पंढरपुरातच चंद्रभागा म्हणतात, बाकी बरोबर. ठिकाणी तिला भीमा नदी म्हणतात. त्याचं कारण असं आहे, कारण चंद्रपुरात तिचा चंद्रकोर आकार आहे म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात, बाकी ठिकाणी तिला भीमा म्हणतात. शेळवेमध्ये भीमेचं तळं होतं, तिथे आमची आंघोळ होती. तर तिथे आम्ही गेल्या पहिले डुंबलो आणि नंतर आम्हाला कळलं की आमच्या वारीमध्ये अशी एक परंपरा आहे की सगळ्यांनी तिथे सोबत जायचं, अभंग म्हणायचे आणि ती भीमेची माती अंगाला चोळून मग ती आंघोळ करायची. ओके. तर तो अलौकिक अनुभव घेतल्यानंतर परत काही ओळी सुचल्या, नक्कीच. होपफुली तुम्हाला त्या आवडतील. तर त्या ओळी अशा होत्या की चंद्रभागेची माती लावली अंगी, चंद्रभागेची माती लावली अंगी, अवघा झालो विठ्ठल रंगी. चंद्रभागेची माती लावली अंगी, अवघा झालो विठ्ठल रंगी, ज्ञानाई तुकाईचे अभंग भीमेत. कारण आम्ही तिथे बसून ते अभंग म्हटले. ज्ञानाई तुकाईचे अभंग भीमेत, विठ्ठल पांडुरंग दोन्ही भीमेत. हळूच भीमा कवेत घेई, हळूच भीमा कवेत घेई, सर्वांगी पांघरे विठाई विठाई. आणि शेवटच्या दोन वेळी, चंद्रभागेत अश्रू आज मिसळले, चंद्रभागेत अश्रू आज मिसळले, नकळत अंतरंग अवघे विरघळले. सुंदर. झालं. मला वाटतं तो ना तुम्ही जो मोटो घेऊन गेला होतात ना, तुम्ही सुरुवातीला म्हणालात की मला ते उघड्या डोळ्यांनी अनुभवायचं आहे किंवा मला ते अनुभवायचं आहे. आणि त्या ओळींमधून मला कळतं की ते तुम्ही अनुभवलंय नाही, तुम्ही ते जगलंयत ऍक्च्युली. येस. कारण ते आणि सुचणं पण खूप गरजेचं असतं. लेखक म्हणून असेल म्हणा किंवा तुम्ही जे जगत आलाय त्याच्यापेक्षा खूप काहीतरी वेगळं असणार आहे. कारण Correct. 12 वर्ष आउट ऑफ इंडिया राहिल्यानंतर एक आपल्या कल्चरबद्दल ओढ असते, एक आपल्या माणसांबद्दल ओढ असते बरोबर. आणि एक आपल्या संस्कृतीबद्दल ओढ असते किंवा 12 वर्ष जे काही मी भोगलंय म्हणण्यापेक्षा 12 वर्ष जे काही मी वेगळं विश्व बघितलंय त्याच्यापेक्षा हे नक्कीच एक वेगळं असतं बरोबर. आणि एक डोळ्याला आल्हाददायक किंवा कुठेतरी आपली आठवण करून देणारं असतं. बरोबर, बरोबर. आणि वारीमध्ये चालताना जो वैष्णवांचा जल्लोष असतो, तिथला जो एक काय म्हणतात त्याला, वातावरणामध्ये जी एक जादूमय हवा असते, जे एक वातावरण असतं, ते कॅप्चर करण्यासाठी एक 8 ओळी सुचल्या होत्या. तर त्या वाचून दाखवतो की वैष्णवांचा जल्लोष संतांचा नामघोष, वैष्णवांचा जल्लोष संतांचा नामघोष, शुद्ध होई आत्मकोश वारीत. ओके. मृदुंगाचा नाद टाळ चिपळ्या संवाद, मृदुंगाचा नाद टाळ चिपळ्या संवाद, स्वतासी नित्य वाद वारीत. हलगीवर नृत्य वैष्णव आदर तिथ्य, हलगीवर नृत्य वैष्णव आदर तिथ्य, झालो कृतकृत्य वारीत. आणि शेवटच्या दोन वेळी, वारीत आत्मशोध, वारीत आत्मबोध, अलौकिक मोद वारीत. या शब्दांना तोड नाहीये एकतर आणि या अनुभवातून लिहिलं जे आहे त्याच्यातून कळतं की तुम्ही प्रत्येक गोष्ट वारीची अबोध केली आहे. म्हणजे टाळ चिपळ्यांशिवाय तर वारी नाहीच आहे. करेक्ट. माऊली, ज्ञानोबा, तुकोबांच्या जयघोषाशिवाय वारी नाहीच आहे. बरोबर. आदर सत्कार म्हणजे किती लहान किती मोठा आहे नाहीये, Correct. नतमस्तक होतो आपण. करेक्ट. म्हणजे फक्त पादुकांसमोर नाही नतमस्तक होत, तर आपण प्रत्येक समाजातल्या घटकासमोर नतमस्तक होतो तिथे. बरोबर. आणि त्याच्यासोबत जसं तुम्ही म्हणालात मगाशी सुद्धा की देणगीदार, सेवाभावी संस्था, हो. लोक अमोघ प्रमाणे प्रेम करतात. म्हणजे येस. कुणी तिथे साखरपासून ते मोठ्या गोष्टी म्हणजे हो. दप्तर, हो, हो. बॅगा वाटतात हो, हो, लोक. हो. इतकी सेवा असते. मग त्याच्यात कुठलंही माझं नाव व्हावं म्हणून नसतं. नाही, जरी नाही. शिक्का असला गोष्टीचा तरी नाही. माझं नाव नसतं व्हावं नाही. असं कुणी. म्हणजे तू घे, तू घे, तू घे, कुणीही घे, हे पण असतं. आणि सगळ्यात शेवटी जसं तुम्ही म्हणालात तसं की माझ्यातल्या मीपणाला शोधायसाठीची ही खूप मोठी धडपड आहे. बरोबर. आणि बरोबर. नक्कीच ती माझ्या आजी आजोबांनी नसेल केली किंवा त्यावेळेचा दृष्टिकोन वेगळा असेल. पण आत्ताच्या चढाओढीच्या प्रकरणांमध्ये, आत्ता जिथे आपण म्हणतो की माणूस माणसाला विसरत चाललाय, माणूस मेंटल पीस हरवत चाललाय, खूप प्रेशर आहे आणि हे सगळं, तर त्याच्यासाठी हा वेगळा दृष्टिकोन नक्कीच असू शकतो आणि तो बघायला पाहिजे, तो अनुभवायला पाहिजे. अगदी बरोबर बोललात ऋषिकेश. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही जे म्हटलं ना की इतके सगळे टेन्शन्स असतात, इतके सगळे, तर ही जी 18 दिवसाची वारी आहे, मी तर म्हणतो 18 दिवसाची पण करू नका, 2 दिवसाची करा, 1 दिवसाची करा, पण
त्याच्यामधून डोळसपणे करा. जस्ट नुसते फोटो घ्यायचे आणि नुसतं स्टेटसवर ठेवायचं त्याच्यासाठी वारी करू नका. त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही वारीमध्ये जाता, म्हणजे आता मी काय खूप अधिकारवाणीने सांगत नाही, आय एम सॉरी, मी कानाला हात लावतो. अधिकारवाणीने सांगत नाही, पण मला जे वाटतं मनापासून ते सांगतो, की जेव्हा तुम्ही 1 दिवसाची जरी वारी कराल किंवा 15 दिवसाची, 18 दिवसाची जरी कराल, तरी तिथे स्वतःहून ओपन माइंडेडली लोकांशी बोला, त्यांचे अनुभव ऐका, तरच तुम्हाला ती कळेल. कारण खूपसे लोकं नुसते वारीमध्ये चालायला येतात आणि अशी झापडं लावून जर तुम्ही वारीमध्ये चालायला लागला, तर तुम्ही कोरडेच राहाल. त्या पावसामध्ये भिजणारच नाही. तो पाऊस तुमच्यावर पडणारच नाही. वारीमध्ये जो अध्यात्माचा किंवा जो स्वतःला शोधायचा जो एक हे आहे, तो तुम्हाला गवसणारच नाही. तर म्हणून मला असं वाटतं, की करा आणि देन फील इट. ओके. आता सरतेशेवटी तुम्ही पंढरपुरात आहात. 18 दिवस पूर्ण झालेले आहेत. आता काय भावना होत्या आणि त्या कशा हां. मांडल्यात तुम्ही? कारण तुम्ही येस. सुरुवातीला म्हणाला होतात मी ते सांगणार आहे. तर मला ते जाणून घ्यायचंय. तर झालं असं होतं, की मी खूप जणांकडून ऐकलं होतं, की इतका सगळा प्रवास केल्यानंतर जेव्हा तू विठ्ठलाची मूर्ती बघशील आणि नमस्कार करशील, तेव्हा तुझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वगैरे येतील. असं काही माझं झालं नाही. ओके. पण ते केव्हा झालं तेही सांगतो. झालं असं, की आम्ही पंढरपूरला पोहोचलो. आम्ही तिथे स्नान वगैरे केलं आणि तिथे एक ती रीत असते, म्हणजे पहिले पुंडलिकचं दर्शन घ्यावं लागतं, मग नामदेव पायरी आणि मग विठ्ठलाचं दर्शन. आता त्या दर्शनातही 3 प्रकार असतात. एक असतं बारीचं दर्शन, म्हणजे जे 22, 25, 32 तास लोकं रांगेत उभं राहून घेतात ते आम्हाला शक्य नव्हतं, कारण माझी सुट्टी संपत होती. एक असतं कळस दर्शन, म्हणजे अगदी बाहेरून, आणि त्याच्या मिडल मार्ग असतो मुखदर्शन, जे आम्ही घेतलं, ज्याला आम्हाला 2 तास लागले. ती लाईन खूप मोठी होती, ते सगळं झालं. पण मला एक फक्त जाणवलं, की एवढी लांबची नाही, वारी तुमचं आपण चालू ठेवा. करत आलो, पण तिथे धक्काबुक्की खूप होते आतमध्ये. म्हणजे तुम्हाला 2 क्षणसुद्धा तिथे थांबता येत नाही. त्याच्यातही तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही पटकन ते आपल्या मनामध्ये साठवून घ्यायचं आणि पुढे जायचं. तर आता मी ते साठवलं सगळं, पण मी खरं सांगेल तेव्हा तो फील आला नाही एकदम. पण मला छान वाटलं नक्कीच. नंतर आम्ही रखुमाईचं दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. पेनी ड्रॉप मोमेंट केव्हा झाला? जेव्हा आम्ही वापस आलो आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी आणि आता आमची रात्रीची पुण्याची गाडी होती. आणि मग सगळी आवरासावर केली. सगळ्यांसोबत नमस्कार, चमत्कार आणि निरोप सगळं झालं. आणि मग आम्ही ऑटो बोलवला आणि आम्ही सामान आपलं गाडीमध्ये टाकलं आणि रेल्वे स्टेशनकडे जायला लागलो. आणि तिथे पेनी ड्रॉप झाला, की अरे, वारी संपली. आणि मग आता तुम्ही इमॅजिन करा, की त्या जागेपासून ते पंढरपूर रेल्वे स्टेशनपर्यंत मी ऑटोच्या बाहेर असा बसलो आहे आणि अखंड धारा लागल्या होत्या. म्हणजे मला काही लाज वाटत नाही हे सांगताना, की मी अखंड रडत होतो. फक्त मोठ्या-मोठ्याने नाही, धारा लागल्या होत्या. आणि सगळं आठवत होतं, की यार आपण पहिल्या दिवशी कसे होतो, आज कसे होतो, काय अनुभव गोळा केले, सगळं आणि ऑन टॉप ऑफ दॅट आज सकाळचं विठ्ठलाचं दर्शन. आणि जसं पंढरपूर रेल्वे स्टेशनला आम्ही उतरलो आणि माझ्यासोबत जे माझे स्नेही होते श्रीकांतराव, त्यांनी माझ्या चेहऱ्याकडे बघून त्यांना कळलं, की समथिंग इज रॉंग. ते म्हणे, काय झालं? आणि त्यांनी नुसता पाठीवर हात ठेवला आणि झालं. मी भडभड सगळं रडून घेतलं. पूर्ण निचरा झाला माझा आणि मग एकदम शांत वाटलं आणि त्याच्यानंतर मग जरा बरं वाटलं. तर जरुरी नाहीये, की तुम्हाला त्याच मोमेंटला ते जाणवेल, पण ते कुठेतरी जाणवेल हे मात्र नक्की. म्हणजे मी जेही लोकं वारीला आजपर्यंत गेले, त्यांचं हे मी ऐकलंय, की त्यांच्या डोळ्यात अश्रू नक्की आले. फक्त प्रत्येकाचं टायमिंग बदललेलं आहे. माझं तेव्हा होतं, बस एवढाच होता फरक. नक्कीच. मला वाटतं तुम्ही जसं म्हणालात ना, की दर्शन फक्त क्षणाचं असतं, पण आयुष्य पण तुम्हाला तेच शिकवतं ना, की क्षणात काहीही घडू शकतं. जगून घे भावा. बरोबर. आणि क्षणामध्ये बघितलेल्या गोष्टींचं पण अपार सुख असतं. त्याच्यासाठी खूप काही करायची गरज नसते नाही. किंवा मला पाहिजेच, मला हवंच आहे, या अट्टहासात पडायची पण गरज नसते. क्षणभर आहेत, पण खूप आहेत. आणि आपण म्हणतो ना, चूक पण क्षणभंगूर असते. म्हणजे द मोमेंट काहीतरी चुकीचं घडतं आणि मे बी तुम्ही अख्खं आयुष्य ते भोगता. करेक्ट. ऑन द अदर साइड. येस, यू ऑन द आर अदर साइड करेक्ट. ॲज वेल. करेक्ट. किंवा आपण फक्त एका त्या सुखाच्या क्षणासाठी एखादी गोष्ट भोगण्यासाठी आपल्या देहाला अंगीकारायला लावतो ती गोष्ट आणि त्याचे पडसाद आयुष्यभर भोगतो. बरोबर. तर अदर साइड दिस इज ऑल्सो ते क्षणभर बघ आणि आयुष्यभर जग. करेक्ट. आणि मी तर म्हणेल, की तुम्ही तुम्ही इतकं बरोबर अचूक शब्दात मांडलं. तुम्ही जो क्षण म्हटलाय ना, तो क्षण कॅन बी जस्ट 1 डे, कॅन बी 18 डेज, कॅन बी 3 डेज. पण मला असं वाटतं तो वारीचा क्षण नक्की अनुभवावा, असं मला वाटतं. काहीतरी वेगळं देऊन जाईल आणि खूप क्रिटिकल होऊ नका तिथे, की हे असंच का, मग तसंच का. खूप क्रिटिकल जेव्हा तुम्ही होता ना, नको तिथे खूप जर जास्ती प्रश्न विचारले, तर मला असं वाटतं तुम्ही आनंद गमावून बसाल. निखळ आनंद घेण्याच्या वृत्तीने जर तुम्ही गेलात, तर आय थिंक यू विल एन्जॉय. नक्कीच. आता शेवटी जाता मला तुम्हाला हे विचारायचं की वारीनी महाराष्ट्राला काय दिलं? असं जर मी विचारलं आजच्या मोमेंटला, तर तुम्ही काय सांगाल? माझं वन लायनर त्याच्याबद्दल असं असेल, की
तुम्हाला जर खऱ्या अर्थाने काहीतरी नवीन शिकायचं असेल, महाराष्ट्राने वारीला काय दिलं तर आपल्यासारख्या तरुणांना, एस्पेशली मी तरुणांबद्दल बोलील, माझ्यासारख्या मध्यमवयीन पुरुषांसाठी पण बोलील, की तुम्हाला जर खरंच काहीतरी नवीन अनुभव घ्यायचा असेल, नवीन काहीतरी अंगीकारायचं असेल, नवीन काहीतरी शिकायचं असेल, आपला कम्फर्ट झोन सोडून काहीतरी बघायचं असेल किंवा आपल्या कम्फर्ट झोनच्या काय व्याख्या आहेत आणि आपण कुठपर्यंत स्वतःला स्ट्रेच करू शकतो हे बघायचं असेल, अध्यात्माची थोडीशी एक चुणूक अनुभवायची असेल, संत साहित्याबद्दल जर माहिती करून घ्यायची असेल, त्याची नुसती एक चाहूल, एक काय म्हणतात ते, असं म्हणतात ना, की तुम्हाला समजा तेवढं एक मधाचं बोट जर लागलं तर तुम्ही नक्की पुढे जाल, तसं होतं. कारण त्याच्यानंतर माझं सुद्धा संत साहित्याचं वाचन, ओव्हरऑल ऐकणं सुद्धा खूप वाढलं. तर तुमच्या प्रश्नाला उत्तर हे आहे, की महाराष्ट्राने वारीला खरं तर इतका मोठा ठेवा दिलेला आहे. फक्त आपण काय करतो, आपण जे शहरात राहणारे लोक आहेत त्याला फक्त ते माझं काम नाही आणि मी तिथे जाणार नाही कारण तिथे या गोष्टी आहेत ज्या की फार नगण्य आहेत. पण तिथे मेन गोष्टीकडे जर तुम्ही गेलात तर महाराष्ट्राने, म्हणजे वारीने महाराष्ट्राला खरं तर खूप भरभरून दिलं आहे. म्हणजे वारीची महती खरं दुसऱ्या प्रदेशांमध्ये इतकी नाही आहे, कारण तिथे बाकीच्या प्रदेशातून पण लोकं येतात. पण मी तर म्हणतो यार, वी शुड फील सो लकी की आपण महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्रासारख्या भूमीमध्ये वारीसारखी परंपरा आहे आणि जिथे गेल्यानंतर आपल्याला अलौकिक अनुभव येतात आणि आपण एक चांगल्या मार्गाला लागण्याच्या पॉसिबिलिटीमध्ये जातो. तर मला असं वाटतं हे वारीचं देणं आहे महाराष्ट्राला. तर वारीनी महाराष्ट्राला इतकं सगळं दिलं. पण आता मग ही जर वारी मला एनकॅप्सुलेट करायची असेल माझ्या भाषेमध्ये, वऱ्हाडी भाऊच्या भाषेमध्ये, तर मी ती कशी करणार? तर झालं असं की मी खूप दिवसापासून विचार करत होतो की वारीवरती वऱ्हाडी भाषेत काहीतरी एक आलं पाहिजे छान, ज्याच्यामध्ये वारीचा पूर्ण एक इथॉस असेल. ओके. तर ती कविता ही आहे की याले म्हणते वारी, याले म्हणते वारी. ओके. रखरखीत उन्हामध्ये चाला लागते भाऊ, रखरखीत उन्हामध्ये चाला लागते भाऊ, पाणी भेटते खाले भेटते अन भेटते खाऊ. रखरखीत उन्हामध्ये चाला लागते भाऊ, पाणी भेटते खाले भेटते अन भेटते खाऊ. फोडगिडं येते भाऊ पाया बियाले भारी, फोडगिडं येते भाऊ पाया बियाले भारी, हसून आपलं म्हणत राहायचं याले म्हणते वारी. ओके. हे आठवण ठेवायची पूर्ण वेळ, किती हार्डशिप्स आले तरी. शेतागीतात झोपाचं, शेतागीतात झोपाचं जेव्हा चालताना दुखले पाय, शेतागीतात झोपाचं जेव्हा चालताना दुखले पाय, मनी एकच भाव, तो करते सगळं बरोबर, तो आपली माय माऊली. माऊली विठ्ठल. शेतागीतात झोपाचं जेव्हा चालताना दुखले पाय, मनी एकच भाव, तो करते सगळं बरोबर, तो आपली माय. झाडाझुडपात आंघोळ गिंगोळ कराची मनाची तयारी, झाडाझुडपात आंघोळ गिंगोळ कराची मनाची तयारी, हसून आपलं म्हणत राहायचं याले म्हणते वारी. भजन गिजन कराचे रंगून चालतानी पायी, भजन गिजन कराचे रंगून चालतानी पायी, फुगडी घिन घालाची म्हणत ज्ञानाई तुकाई, फुगडी घिन घालायची म्हणत ज्ञानाई तुकाई. किडे गिडे राहते रात्री, किडे गिडे राहते रात्री, तो राहते पहारी, हसून आपलं म्हणत राहायचं याले म्हणते वारी. हरिपाठ मनाचा, हरिपाठ मनाचा पावली करायची अन इसरायचं भान, हरिपाठ मनाचा पावली करायची अन इसरायचं भान. ऊन पावसात हरिनाम म्हणत पालथं घालाचं रान, ऊन पावसात हरिनाम म्हणत पालथं घालाचं रान. दुखरे पाय विसरून ठेवावे अनवानी चालणारे विचारी, दुखरे पाय विसरून ठेवावे अनवानी चालणारे विचारी, हसून आपलं म्हणत राहायचं याले म्हणते वारी. आणि आता शेवटच्या 4 ओळी. घाण राहते, घाण राहते चिखल राहतो, घाण राहते चिखल राहतो पण तिकडे पाहायचं नाही, घाण राहते चिखल राहतो पण तिकडे पाहायचं नाही. इतर वारकऱ्यांसारखे आपले डोळे पंढरीचे इठाई, घाण राहते चिखल राहतो पण तिकडे पाहायचं नाही. इतर वारकऱ्यांसारखे आपले डोळे पंढरीचे इठाई. सगळं सोसून साजरं करून मुखदर्शन घडता समाधान मनाचे दारी, सगळं सोसून साजरं करून मुखदर्शन घडता समाधान मनाचे दारी. हसून रडत नकळत येई ओठी, याले म्हणते वारी, याले म्हणते वारी. खूप सुंदर. ॲक्च्युली मला वाटलं इथॉस आहे, सारांश आहे, शब्द आहेत आणि सगळ्या भावना एकवटून आहेत. खूपच सुंदर. नक्कीच. तुम्ही विठ्ठलाचं सांगितलंत मला. तुम्ही म्हणालात की तुम्ही स्टेशनला रडलात. हे सगळे अनुभव झाले. पण हे 18 दिवसांनंतर काय? माझ्या आयुष्यात काही बदल झाले का? एक तर किंवा त्यातून शिकलेल्या गोष्टी मी पुढे वर्षभर तरी आत्मसात करतोय का? आणि तुम्ही त्यात कसे बघता स्वतःला? किंवा काय चेंजेस बघता तुमच्या स्वतःमध्ये? येस, खूप छान प्रश्न. कारण नुसती ती 18 दिवस करून विसरून जाण्यासाठी डेफिनेटली नव्हते. 18 दिवसाची वारी केल्यानंतर
पहिली गोष्ट तर सगळ्यात प्रथम म्हणजे ते म्हणतात ना, की एक चिंगारी थी, उसका आग में रूपांतर होना बाकी था. तर झालं असं, की तिथे मी थोडंसं हरिपाठाबद्दल वाचलं, थोडंसं तुकाराम गाथेत काय आहे, ज्ञानेश्वरीत काय आहे. तर झालं असं, की म्हणजे वारीला जाण्याच्या 8 दिवसाआधी मी युरोपमधून आलो होतो आणि झाल्यानंतर पण 8 दिवसांनी मला परत बर्मिंगहमला जावं लागलं होतं. मी तिथे ते 2 पुस्तकं घेऊन गेलो माझी, अवघाची विठ्ठल आणि वारी. शिवाय मी YouTubeवर खूप शोधलं. तर मला जे आपले श्रोते आहेत त्यांना सांगायला आवडेल, की राम शेवाळकरांचे अप्रतिम पॉडकास्ट आहेत, अप्रतिम भाषणं आहेत. ज्ञानेश्वरांवर, तुकाराम महाराजांवर आणि नुसतं एकच पॉडकास्ट नाही, तर वेगवेगळ्या टॉपिकवर पॉडकास्ट आहे. म्हणजे त्यांचं जे संजीवन समाधीवरचा जो चॅप्टर आहे राम शेवाळकरांचा, तो मी जवळजवळ 4 वेळा ऐकला असेल आणि तो प्रत्येक वेळेला शेवट जेव्हा येतो त्याचं डोळ्यातून पाणी येतं. कारण राम शेवाळकर ज्या स्टाईलचे वक्ते होते, ज्या स्टॅचरचे वक्ते होते, त्यांच्याकडून हे सगळं ऐकायला मिळणं. आता मला सांगा, मी समजा वारीला गेलोच नसतो, तर मी या मार्गाला किंवा हे शोधलंच नसतं YouTubeमध्ये, की मला संजीवन समाधीबद्दल वाचायचं आहे, मला तुकाराम गाथेबद्दल वाचायचं आहे, ऐकायचं आहे. तर सगळ्यात मोठा बदल हा झाला, की मी कंटिन्युअस या शोधात होतो, की मला संत साहित्यातलं काय-काय वाचता येईल. तर मग मी भरपूरशी सारथी प्रकाशनाची पुस्तकं होती ती मागवली. नंतर तुमचं YouTubeवरती खूप शॉर्ट्स बघितले, खूप मोठे-मोठे लाँग फॉर्म कंटेंट बघितलं, जसं राम शेवाळकरांचं बघितलं आणि मग ते थोडं-थोडं आत्मसात करत गेलो. आता दुसरी एक गोष्ट म्हणजे हा झाला वाचनातला बदल किंवा ज्ञान घेण्यातला. घेण्यातलं. दुसरं म्हणजे माझे वडील मला नेहमी सांगायचे, की रोज बेटा एकदा तरी देवाजवळ नमस्कार करायचा. ते मी कधी फॉलो करायचो नाही. आता आल्यापासून माझ्यामध्ये हा बदल झाला आहे, की ॲटलीस्ट सकाळ झाली, अंघोळ झाली, की मी आपला एक चंदनाचा टिळा, एक बुक्का आणि रोज नमस्कार करतो. म्हणजे 2 क्षण का होईना, देवाची ये दारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी आल्या. आता याचा अर्थ खूप मोठा आहे. मी त्याच्या अर्थात जात नाही आणि माझी तेवढी पात्रताही नाही आहे. पण मी त्याचा लिटरल अर्थ घेऊन फक्त एवढं करतो, की रोज सकाळी उठल्यावर देवाला नमस्कार करतो. हा एक मोठा बदल झाला. आणि तिसरा बदल म्हणजे कुठेतरी एक आठवण राहते. म्हणजे आता लोकं म्हणतात, की तू हे का लावतो? तर कुठेतरी एक आठवण राहते. आरशात बघितल्यानंतर जाणवतो, की अरे, आपल्याला यांनी जो मार्ग सांगितलाय त्या मार्गावर जायचं आहे. चुका होतात, मी असं म्हणत नाही. मला आजही राग येतो, आजही माझ्या तोंडून शिव्या येतात, असं नाही. पण कुठेतरी ते कंट्रोल व्हायला आणि कुठेतरी कमिंग बॅक टू द पाथ यायला त्याची मदत होते. तर हा फरक झाला. आणि त्याच्यावरच्या काही ओळी होत्या त्या आवडेल. तर झाली वारी आलो घरी, झाली वारी आलो घरी तरी विचारी विठ्ठल. झाली वारी आलो घरी तरी विचारी विठ्ठल, प्रत्येक कामात कृष्ण रामात, झोपेत स्वप्नात विठ्ठल. नवीन दिठी संत विचार मिठी, कारण ओठी विठ्ठल, नवी आशा, नवी उषा, नवी दिशा विठ्ठल. ओके, नाईस. आता तुम्ही विठ्ठल सांगितलं, घरी आल्यावर काय बदल हेही सांगितलं. आता मला जाणून घ्यायचं आहे, IT प्रोफेशन आणि वारकरी याचा सहसंबंध कसा बांधलात? हां, खूपच सुंदर प्रश्न. तर झालं असं, की सेना नावी म्हणून गेले, की आम्ही वारीक करू हजामत बारीक किंवा सावतामाळे म्हणून गेले, की कांदा, मुळा, भाजी अवघी विठाई मिठाई माझी. माझी. तर माझ्या मनात नेहमी प्रश्न यायचा, की यार या ज्यांचे जे प्रोफेशन होते त्यांनी बरोबर त्यांना विठ्ठूसोबत जोडलं. बरोबर. मी IT प्रोफेशनल आहे, मी ERP प्रोफेशनल आहे, मी कसं जोडू? आणि एक दिवशी मला ऑफिसमध्ये ही कल्पना आली आणि मी ती भरभर लिहून घेतली आणि ते सुचल्यानंतर खूप छान वाटलं. तर त्या 8 ओळी ऐकवतो, बघा तुम्हाला आवडतात का? वर्ड PPT एक्सेल, ओके. वर्ड PPT एक्सेल चाकरी विठू भासेल. वर्ड PPT एक्सेल चाकरी विठू भासेल, लॅपटॉप, टॅबलेट, फोन होऊन जाई विठूचा झोन. जर तुमच्या मनात तो असेल तर. हां. येतं लक्षात. वर्ड PPT एक्सेल चाकरी विठू भासेल, लॅपटॉप, टॅबलेट, फोन होऊन जाई विठूचा झोन. डेव्हलपमेंट बग टेस्ट विठू साक्षी होई बेस्ट. डेव्हलपमेंट बग टेस्ट म्हणजे आपले जे कामं आहेत, करेक्ट. विठू साक्षी होई बेस्ट. आणि शेवटच्या 2 ओळी, जेव्हा बॉसही विठू भासे, समजावे अचूक पडतायत परमार्थाचे फासे. मला वाटतं शेवटची लाईन लोकांना थोडीशी पचायला डिफिकल्ट आहे, पण ओव्हरऑल खूप सुंदर तुम्ही त्याला गुंफायचा प्रयत्न केला. नक्कीच मस्त, सुंदर. सारंग दादा, तुमचं खूप मनापासून अभिनंदन. कारण मला पण खूप ऐकताना भरभरून काटे आलेत आणि वेगळे अनुभव आलेत आणि इच्छा तर जागृत झाली, की जावं वारीला नक्कीच Yes. म्हणून. तर तुमचं खूप मनापासून अभिनंदन, धन्यवाद. त्याचबरोबर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुमचेही वारीचे काही वेगळे अनुभव असतील तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.
आणि तुम्हाला असे कुठले पूर्ण सडरसात्मक अनुभव ऐकायचे आहेत का? तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. नक्कीच तुमच्या सगळ्या भावना पोहोचवण्याचा पॉडकास्टच्या माध्यमातून प्रयत्न करू. धन्यवाद.